तर तिथे मी फर्स्ट डे गेलो. फर्स्ट डे मला खूप बुली केलं. मला कॉल केला. डायरेक्ट मला बोलले, "त्याच्यासाठी तेवढी लायकी कमवायला लागते चेअरवर बसवायला." त्यांना सगळ्यांना असं वाटतं, की माझी बॉडी आहे ना एका महिन्यात झाली पाहिजे. तर इकडचा फॅट आहे ना आपल्याला जास्तच असणार. तो सगळ्यात लेट जातो. तो बॉलिवूड झालं, तुमची ही इंडस्ट्री झाली, सगळे फेक बोलतात, की सगळे नॅचरल आहे. कोणीच नॅचरल नाहीये. सगळे स्टेरॉइड्स घेतात. तर त्यांना बघून आजचे पोरे इन्स्पायर होतात. माशाला सांगायचं उडायला असं नाही होऊ शकत. तुमचे जेनेटिक्स खूप मॅटर करतात. तुम्ही जर स्ट्रेस स्वतःचा हँडल नाही करू शकत, तर तुमची बॉडी नाही बनू शकत. बोललं जिमने हार्ट अटॅक नाही झाला. काय घेत होतं ना इंजेक्शन ते बघा. तुम्ही सर लाख-लाख रुपये घालवणार आणि तुम्हाला स्टेजवरून ₹5,000 भेटतात. 5,000, 2,000 मला ₹1,000 भेटले सेकंड प्राइजला. स्टेरॉइड्सचे सर साइड इफेक्ट म्हणजे केस गळणं, तर हे बघा नथिंग इज इम्पॉसिबल. सगळं होतं. फक्त पेशन्स ठेवला पाहिजे. तसं नाहीये 100% डाएट आणि 100% वर्कआउट. जिथे तुम्ही गोड काय करतात ते उडवायचे, तिथे सलाड ठेवायचे. आणि वेट ट्रेनिंग महत्वाचं आहे की कार्डिओ? की तुम्ही घाम केला, स्टीम घेतली त्याच्याने पण फॅट लॉस होतो. तुम्हाला घाम आला त्याच्याने पण फॅट लॉस होतं. नमस्कार. मी निलेश परब गप्पा-टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत ऑलिम्पिया जिमचे संस्थापक आणि आय-एफ-एस-ए सर्टिफाईड मास्टर ट्रेनर पियुष चौधरी. तर आज आपण त्यांच्याकडून फिटनेस किती महत्त्वाचं आहे आणि त्यांची फिटनेस जर्नी काय आहे हे जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर तुमची फिटनेस जर्नी कशी सुरू झाली? सर पहिले मी 10वी ची माझी परीक्षा संपली. हं. 10वी ची परीक्षा जशी संपली तसं मी जिमला गेलो. माझ्या घराच्या समोरच एक जिम होती, ऑलिम्पिया जिम, हं. जी आज मी ओनर आहे ज्याचा. ओके. ती जिम माझी पहिले जिम असं वर्कआउटसाठी गेलेलं जिमला होतो. तर तिथे मी फर्स्ट डे गेलो. फर्स्ट डे मला खूप बुली केलं लोकांनी. मी एकदम सळपातळ 40 किलो वजन माझं. तर पहिले मजा घेतली. म्हणजे मला एक्सरसाइज पण चुकीच्या सांगितल्या अशा. असा हात फिरव, तसा हात फिरव आणि सगळे हसत होते. ते पहिल्या दिवशी झालं. मला खूप इन्सल्ट फील झाला. त्याच्यानंतर सेकंड डे गेलो. सेकंड डे मला त्या जिमच्या ओनरनी रुमाल नाही आणला म्हणून रिटर्न पाठवलं घरी. अच्छा. थर्ड डे गेलो. थर्ड डे त्यांनी मला "तू सँडो का घालून आला? बॉडी नाही, काय नाही, सँडो घातली." त्याच्यासाठी रिटर्न पाठवलं. अरे बापरे! तर मी एवढं इन्सल्ट रडत-रडत घरी गेलो थर्ड डेला हं. आणि मी शपथ घेतली. एकतर बॉडी बिल्डर तरी बनायचं, नाहीतर जिम ओनर तरी बनायचं. हं, हं. त्या दिवशी शपथ घेतलेली, की मी काही ना काही या दोघांपैकी एक करणारच आणि हं, बॉडी कशी ना कशी बनवणारच. हं, असं माझी जर्नी स्टार्ट झाली. तिथे गेलो. घरून काय हं, ₹1000 महिना वगैरे ₹500 महिना असं तेव्हा फीज असायची. हं. तर त्यानुसार पहिले एकच महिना, वर्षभर तू काय करणार नाही म्हणून घरच्यांनी पण नाही दिलं. जे आज पण प्रॉब्लेम आहे पोरांचा. बरोबर. तर मग महिनाभर फी केली. ती डिस्कंटिन्यू झाली. परत एक्झाम आले, हे आले, ते आले. मग तिथून एक वायलेस स्पोर्ट्स क्लब म्हणून कल्याणमध्ये जिम आहे. तिकडे गेलो. तिथे जरा माझं गेनिंग वगैरे झाली. कारण की तिकडे मला एक ट्रेनर पण भेटले आणि मला त्याच्यात पण हे झालं, की मला लोकं आहे ना, असेच गंटवणारे. कोणी हे हे घ्या, ह्याच्यात तुझं बॉडी बनेल. हे घ्या, त्याच्यात बॉडी बनेल. तर एकाने मला त्या आयुर्वेदिक पुड्या दिल्या. त्या हं. पुड्यामध्ये काय नाही, तुम्हाला फक्त ते भूक लागायची आणि झोपायची गोळी असायची. अच्छा. हां, तर त्या पुड्या मी खाल्ल्या. त्याच्यामध्ये माझं वजन खूप गेन झालं. म्हणजे कमीत कमी मी नाश्त्याला 5-5 चपात्या खायला लागलो. अच्छा. वजन गेन झालं. थोडं मला पण भारी वाटायला लागलं. पण त्याच्यानंतर जरा त्याच्यावर रिसर्च केला तेव्हा कळालं, की ते चुकीचं आहे. त्याच्यात ड्रग्ज वगैरे टाइप असतात. ओके. तर मग ते पण मला कळालं, की याच्यात किती हं, लोकांना येडं बनवतात, काय करतात, हं. याचं झालं. तिथून हे गेलो. तिकडून माझं वायलेनगर स्पोर्ट्स क्लबवरून आहे ना, आयर्न वर्ल्ड म्हणून एक जिम होती. माझ्या मित्रांनी रिनोव्हेशन काढायला घेतलं. मित्रांनी चालवायला घेतली. तिथे मी गेलो वर्कआउटला आणि वायलेनगरमधून कमीत कमी 15 ते 20 जण घेऊन गेलो. कारण की माझं पहिल्यापासून नेचर आणि मित्रमंडळी खूप जास्त आहे. अच्छा. तिथून मी तिकडे गेलो. तिथे गेलो तर 15-20 जण वर्कआउटला माझे तर गेलेच. तिथे मी प्रॉपर वर्कआउट चालू केला. प्रॉपर तिथे माझं थोडंफार ट्रान्सफॉर्मेशन जे झालं ना, ते तिकडे झालं आणि तिथे कसं सगळ्यात लहान मी ग्रुपमध्ये, पण त्यात पण वेट मी जास्त मारायचो. तर जरा लोकं खूप बोलायला लागले, की "भारी आहे हा पोरगा, हे आहे." तर अजून म्हणजे फेम भेटतोय. लोकं आपल्याबद्दल बोलतायत. त्यात शर्ट-बीट टाईट व्हायला लागले. मग माणूस खुश झाला. म्हणलं हे करतात बोलला आता याच्यातच करायचं. अच्छा. मग तिथे वर्कआउट करता एक रोहित दादा म्हणून तिथे ट्रेनर होता. हं, तो आय-एफ-एस-सी अकॅडमीचा त्यांनी कोर्स केला होता. हं, त्याला मी बोललो, "दादा मला करायचा आहे कोर्स." मला कारण की घरच्यांचं तर पहिल्यापासून हं, होतं. कारण माझ्या घरात आतापर्यंत कोणीच बिझनेस नाही केलाय. हं. अच्छा. कोणीच नाही केलाय. सगळे आपला जॉब करायचा गप्प. ते आणि सगळे इंजिनिअर
डॉक्टर सगळे हे आहे. ओके. पहिला मी असेल जो बिझनेसमध्ये आता हे करेल ओके. करणार. तर मग घरच्यांचा हे होता, की जिम कर तुला आवड म्हणून, पण त्याच्यामध्ये तुला जॉब-बिबचं काही हे नाही. मग तर रोहित दादा मला बोलला, की आय-एफ-एस मी बोललो घरी एकदा पप्पांना रिक्वेस्ट केली, की "पप्पा मला कोर्स करायचा आहे, हे करायचं." पप्पा बोलले, "तुला कोर्स करायचा कर, पण करियर म्हणून तो कोर्स नाही करायचा. तुझ्या नॉलेजसाठी करायचा आहे ना तुला कोर्स कर." हं. तर बोलला, "पण त्याच्यात माझा बिलकुल सपोर्ट नाहीये, कारण की तुला तुझी बॉडी बनवण्यासाठी, तुझ्या फिटनेससाठी मी करेल, पण तुला करियरसाठी नाही." मग झालं. तिकडून मग मी आय-एफ-एस तिकडेच म्हणजे पहिले कोर्स पण नव्हता केला मी. हं. मला कोर्सची आवड का लागली? माझा जो मित्राने जिम चालवायला घेतलेली ना, त्यांनी दुपारचा तो बोलतो, "तू वर्कआउट चांगला आहे तुझा, फॉर्म टेक्निक चांगली आहे, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आलाय. तर तू दुपारचा आहे ना, जिम सांभाळ." हं. दुपारी विथआऊट कोर्स मी जिम सांभाळायला लागलो. दुपारी 12 ते 6 पर्यंत पूर्ण जिम माझ्या अंडर. कोणीच नाही, काय नाही तिथे. पूर्ण जिम माझ्या अंडर. मग मी ट्रेनिंग करायला हे केली. त्याच्यात हे केलं आणि त्याच्यात पण असं स्ट्रगल म्हणजे तिथे एक हे होतं सिस्टम, पाणी आपणच भरायचं हं. याचं आणि ते पाणी चालू करून मी पीटी घ्यायला जायचो कोणाची पण. 5 मिनिटात पाणी फुल व्हायचं. हं. तर ते पाणी रोज ओव्हरफ्लो व्हायचं सगळ्या ट्रेनरकडून. अच्छा. मग ते करून आपण तिथे लादी पुसा, पाणी परत काढा. ते पण पाणी आणि वरच्या टाकीचं पण पाणी. ते जर झालं, ते तुमची जबाबदारी. हं. तुम्ही हे करायचं, मग ओव्हरफ्लो वगैरे ते करायचं. ओव्हरफ्लो काढला वगैरे पण बोललो, आता घरच्यांशी अपोज करून आपण ह्याच्यात घुसतोय, तर हे सगळं घरी सांगितलं मग तर बंद करून टाकतील जिम. बरोबर. तरी पण ते पाणी रोज पुसा, हे करा, 6 तास कंटिन्यू उभं राहा. हं, हं. कोणी आलं तर ॲडमिशन पण मीच घेणार, कोणी आलं तर वर्कआउट पण मीच घेणार आणि सगळं जिमचं मेंटेनन्स पण मी करणार. इलेक्ट्रिशियनला कुठे काय झालं सगळं मीच करणार. हं, हं. ते करत आय-एफ-एस-सी अकॅडमी विक्रोळीला कोर्स केला. ओके. कोर्स केला. फर्स्ट लेक्चर बसलो. तो कोर्स पण मी करणार नव्हतो कारण की फीज होती 20,000-25,000 घरून बोलत होते, की नाही एवढं. तर मग गेलो. फर्स्ट लेक्चर बसलो पराग सरांचा, पराग परोलीकर सरांचा आय-एफ-एस-सीचा. फॅन झालो त्यांचा, अच्छा. की आता 100% करायचं. या म्हणजे इंडस्ट्री काय आहे ते त्या दिवशी कळालं. आपण खूप चुकीचं करतोय. म्हणजे मी जे मारतोय, ज्याला लोकं मला हे करतात, की तुझाच फॉर्म चांगला आहे. तो नक्की खरं मध्ये चांगला नाहीये फॉर्म. अच्छा. अजून खूप शिकणं बाकी आहे. सरांचा लेक्चर बसलो. नक्की फॅट लॉस काय असतं, हे असतं ते बसलो. मी बोललो, अभिजित सर म्हणून होते तिथे, अभिजित म्हात्रे म्हणून डोंबिवलीचेच आहेत. हं. त्यांना भेटलो. बोललो, "सर असं-असं आहे. घरून मला नाहीये सपोर्ट सध्या. तर मी इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे देईल. जसं मी कमवेल, माझे पगार होईल तसं तुम्हाला पेमेंट देईल, जसे हं. पीटी होईल." सर बोलले, "ठीक आहे, तू कर. तुला आवड आहे ना, कर." केलं. चालू केला माझा कोर्स तिकडे. कोर्स पण करतोय, पीटी पण घेतोय, सगळं झालं. त्याच्या गडबडीमध्ये काय झालं, तो माझ्या मित्रांनी मॅनेजमेंट घेतला ना, त्याचं आणि ओनरचं थोडं क्लॅशेस झाले. हं. त्याची हातातून मॅनेजमेंट गेली. हं. त्याच्या हातातून मॅनेजमेंट गेली, पण मी तिकडे त्याची जशी मॅनेजमेंट गेली ना, मी ती जिम सोडली. मग 1 महिना इकडे फिरतोय ह्या जिममध्ये, त्या जिममध्ये फिरतोय. नंतर एक मसल किंग म्हणून जिम आहे तिकडे गेलो. हं. मग अजून एका जिममध्ये तिथे ट्रेनर, पण तिथे काय माझं मन नव्हतं लागत. तिथे कसं मित्र, जरा माहोल चांगला होता हे हं. ते. मग मला परत आयर्न वर्ल्डमध्ये बोलवून घेतलं त्या सरांनी, की ओके. "हाय ऑफर तू हे पण करतोय, हं. काय आपला कोर्स पण करतोय, तुझं चांगलं नॉलेज पण आलंय, हं. तर तू येऊन जा." हं. मी परत गेलो. परत गेलो तर ते सर खूप स्ट्रिक्ट होते. हं. खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट. मी तुम्हाला सांगतो, आता आज पॉडकास्टमध्ये सांगतोय. माझ्या घरी पण माहिती नसेल अजून. इथे काय रूल होता, 10 मिनिटं फक्त तुम्हाला ब्रेक भेटेल. तू 8 तास काम कर, 10 तास काम कर, 10-15 मिनिटं ब्रेक भेटेल. त्याच्यात तुला खायचंय आणि लगेच परत फ्लोअरवर यायचंय. तर आता 10 मिनिटात एक मील व्हायची माझी चिकनची मील. कारण की मला स्वतःची पण बॉडी करून हे करायचंय. सेकंड टाईम परत मील तुम्ही जर गेनिंगला असणार ना, तुम्हाला दर अर्ध्या तासात, 1 तासात खायचं असतं काही ना काही. हं. परत मग सेकंड मील करू काय? तर मला अंडे खायचे आहेत. अंडे आणलेत खायचे कसे? मग ते मी दरवेळेस टॉयलेटच्या नावाने जायचो. टॉयलेटचं कमोड हे करायचो. तिथे डब्बा, अंडे तिथे खायचो. आज माझ्या पप्पांना आज कळालं असेल, की मी एवढा स्ट्रगल केलाय आणि ते झालं त्याच्यानंतर पाणी पण परत आपणच काढायचं, साफ करायचं. ते अच्छा. सगळं हे करून ते ते झालं आणि एक सांगतो मी, आता त्या सरांचं नाव नाही घेत, पण पण आता असं चेअरवर बसलोय. ही मेन चेअर असते ओनरची. या चेअरवर मी कधीच बसलो नाही. बाजूला आमची चेअर किंवा आम्हाला स्टूल किंवा काही नसायचं, असं मोस्टली असायचं. तर एक दिवस कोणतरी आलं आणि त्याला पेपर लाईट बिलवाला आला. त्याला बिल पाहिजेल होतं याच्यासाठी. तर आता बिल करायला आपल्या ड्रॉवरच्या खाली असतात. म्हणून मी आहे ना चेअरवर बसलो. चेअरवर बसलो, तर ते बसलो म्हणजे कसं आपण बिल खाली गेलं तर चेअरवर बसून आपण घेणार ना, हं. डायरेक्ट ती चेअर बाजूला करा हे बसलो. त्या सरांनी सीसीटीव्हीमध्ये बघितलं. मला कॉल केला. डायरेक्ट मला बोलले, "त्याच्यासाठी तेवढी लायकी कमवायला लागते चेअरवर बसवायला." बोलतो, "असं कोण पण येईल." बोलतो, "मी माझं आयुष्य घालवलंय त्याच्यात आणि तू येतो आणि चेअरवर बसतो." बोललो, "सर अहो ते निघत नव्हतं आणि तुमचंच काम आहे म्हणून आहे." बोललो. बोललो, "परत बसायचं नाही." बोलतो, "तिथे कोणच बसत नाही." आणि माझा खूप इन्सल्ट केला आणि लायकी काढली. लायकी काढली मग तर अजून मला हे झालं, की आता पहिले त्या सरांनी काढली, नंतर ह्या सरांनी काढली. बोललो, "काहीतरी बनवून दाखवल्याशिवाय आपल्याला हे नाही." आणि
भांडणं करून हे करून नाही. आपलं ॲक्शन्सनी हे दाखवायचं. मग तेव्हा डिसाईड केलं. माझा तोपर्यंत कोर्स संपत आला होता आणि मी ती जिम सोडली नाही कारण की दुसरीकडे मला जॉब नव्हता आणि मेन म्हणजे काय पीटीचे 3-3 महिन्याचे पैसे घेऊन ठेवलेले. तर लोकं माझ्या भरोश्यावर तिकडे होते. ते त्यांना तर सोडून जाऊ नाही शकत. मग लगेच तो कोर्स झाला, लगेच दुसरा कोर्स केला. मी आय-एफ-एसचे आत्तापर्यंत 5 कोर्स केलेत. आय-एफ-एस अकॅडमीचे. पटापट कारण की मला याच्यात हे करायचं म्हणजे कल्याणमध्ये कोण नसेल असं मला सर्टिफिकेशन करायचं होतं. तर मला तरी हार्डली वाटतं मास्टर ट्रेनर कोण असेल आता. तर मग त्याच्यासाठी मी कोर्स करत गेलो. ती माझी तिकडची जर्नी झाली. तिथून त्याच मित्राने ना माझ्या ज्या मॅनेजमेंट ज्याचा त्याचा आणि एक झालेलं, त्यांनी एक फिटकॅम जिम म्हणून ओपन केली जिम. म्हणजे त्यांनी आणि माझा एक शाळेतला मित्र प्रसन्न म्हणून, त्या दोघांनी हा मॅनेजर आणि प्रसन्ननी इन्व्हेस्टमेंट केली. कारण की ते सगळ्या आयर्न वर्ल्ड जिमलाच तिघं होते. आम्ही सगळे वर्कआउटला. त्यांनी तिथे जिम टाकली एक आणि मी तोपर्यंत यालाच होतो. काय आयर्न वर्ल्डलाच होतो. मग तिकडे त्यांनी जिम टाकली. त्यांचं जिम वर्क सगळं चालू झालं, हे झालं. परत परत त्यांचा काहीतरी क्लासेस झाले, तर एक जण वेगळा झाला. जो चालवायला घेणारा होता ना, तो वेगळा झाला. मग एक दिवशी मला माझ्या मित्राचा, जो प्रसन्न जो लहानपणीचा मित्र आहे माझा, त्याचा कॉल आला, की "पियुष, मी बघितलंय तुझा वर्कआउट. माझं सर्टिफिकेशन नाहीये. तुझं सर्टिफिकेशन पण झालंय. वरतून मी तुझी ओळख पण बघितली आणि तुला लोकं हे करतात. तर ये माझ्या जिमला ॲज अ ट्रेनर. काय असेल पेमेंट मी देतो." आता लहानपणीचा मित्र आहे. मला माहिती फ्रेंडली नेचर असणार, सगळं होणार. तर मी ही जिम सोडून तिकडे गेलो. तिकडे गेलो तर पहिले त्यांची जिम चालू होती. मी गेलो, मी जरा ते तिकडचे उमेश सर आहेत, प्रसन्नाचे पप्पा आहेत, त्या सगळ्यांना जरा डिसाईड केलं, की "सर आपली ओपनिंग झाली जिमची, ती मोठी नाही झाली. लोकांना कळालं नाही जिमची. एक ओपनिंग पण मोठी करू आणि तुम्ही बघा मी बिझनेस किती आणतो त्यानुसार मला सांगा." तर त्यांना मी महिनाभरात कलेक्शन जेवढं होत नव्हतं, तेवढं आठवड्याभरात कलेक्शन आणून दिलं. ते पण खुश झाले माझ्यावर. ते पण हे झाले. बोलतो, "मस्त आहे. तुला जसं पाहिजे तसं कर." मला फ्री हँड सोडलं. फ्री हँड सोडलं तर मी बोललो त्यांना, "आपल्याला आपली कॅपॅबिलिटी दाखवायची आहे." मग ओपनिंग केली. ओपनिंगला मनोज पाटील दादा, जतीन हे ते सगळे आता तुम्हाला बॉडी बिल्डर हो, आहे माहिती असेल, हो. सुनीत जाधव अच्छा. हे सगळे आले आणि माझ्या ओळखीने त्यांनी आपलं इकडे-तिकडे माझी ओळख, पराग सरांची ओळख. त्याच्यामुळे त्यांनी मला कॉस्टिंग पण थोडी कमी केली. त्यांची एकेकाची लाख-लाख रुपये फीज आहे एका इव्हेंटला यायची. कॉस्टिंग पण त्यांनी कमी केली. खूप मोठा इव्हेंट झाला. तर तेव्हा जो इव्हेंट झाला, त्या महिन्यात जॅनमध्ये इव्हेंट झाला आमचा याच्यामध्ये. तर जॅनमध्ये जो इव्हेंट झाला ना, तर ती टोटल अमाउंट आहे ना, पूर्ण आमचं कमीत कमी आहे ना 6 महिने, 1 वर्षाची पण झाली नव्हती. तेवढी एका महिन्यात कलेक्शन झालं. अच्छा. तर ते माझ्यावर खुश झाले खूप. त्यांचं काम पण आवडलं. तर ते बोलतात, "आता एक काम कर तू. तुझी गडबड होते. तू कधी फ्लोअरवर जातो, कधी काउंटरला." कारण काउंटरला कन्व्हिन्सिंग पॉवर माझीच होती. मीच सांगायचो, प्रॉपर हे करायचं. त्यांचं म्हणणं ते बोलले, की "आता तू एक काम कर. तू हे नको करू काय, पीटी नको घेऊ. तुला काउंटरला बस. पूर्ण जिम मॅनेजमेंट कर. मॅनेजर बन. तुला आम्ही 20-25% डायरेक्ट हे करतो." पहि पहिले पेमेंटवर ठेवलं. पेमेंटवरून ते बोलले, की "आता तू पार्टनर कर." कारण की ते बघतात जेवढा मी एफर्ट्स घेतोय, पेमेंटवर जर ठेवलं तर कमी एफर्ट्स घेईल. पार्टनर केलं तर याच्यामध्ये आलं तर जास्त एफर्ट्स घेईल. बरोबर. मग त्यांनी 20% पार्टनर केलं. मग 20 वरून 25 झालं. 25 वरून 30% पार्टनर झालं. 30% पार्टनर झालो. मग तिथून आहे ना, मला पण ऑफर आली. मला पहिले आली अ, याची ऑफर. अमृत पार्कची माझी जिम आहे. एक जिम होती माझी नीरज पार्कला. ती मेन माझी ऑलिम्पिया जिमची मला ऑफर आली लॉकडाऊन लागला म्हणून. लॉकडाऊन लागला म्हणून तर ती ऑफर मला आली. आणि तुम्ही विचार करा ज्यांनी मला बुली केलं होतं, ज्यांनी मला हाकललं होतं, त्याच जिमची ऑफर मला आली विकायला. अच्छा. मी पप्पांना बोललो, "पप्पा ही मला सोडायची नाही ऑफर. काही होऊ द्या ही मला सोडायची नाही." त्यांनी मला दिली 7,00,000 ची ऑफर. जिम घे 7,00,000 कारण की लॉकडाऊन होतं. सगळ्या जिम बंद होत्या आणि मला माहिती होतं माझं पर्सनल थोडी ओळख आहे. पॉलिटिशियन वगैरे हे ते पोलिस वगैरे. तर मी लॉकडाऊनमध्ये पण कशी तरी जिम चालू शकतो. तर मग त्यांना मी बोललो, "नाही इन केस तर 2 महिन्यांनी चालू लॉकडाऊन संपल्यावर, पण करू." पप्पांना मी बोललो, "7,00,000 ची डील करा 5-6 पर्यंत आणि डन करून टाका हे करा." पप्पा माझे ऐकतच नाही. बोलतात की "नाही 50% पार्टनर राहा, पूर्ण तू नको करू. तुला ती फिट कॅम्प पण सांभाळायची आहे. तिथली मॅनेजमेंट अजून बघायची, इथली पण स्वतःची हे करायची आहे. तर तुझ्याकडून 2-2 होणार नाही." हां आणि त्यात मी विसरलो तुम्हाला सांगायला, उल्हासनगरची माझी एक जिम अच्छा. ही उल्हासनगरची जिमचं काम चालू झालं. म्हणजे उल्हासनगरची जिम तिचा असा किस्सा आहे, की मी आणि माझा शाळेतला मित्र, लहानपणीचा मित्र, आम्ही असंच म्हणजे चिनार बावस्कर माझा मित्र आहे. त्याचं असंच आम्ही गप्पा मारतो. ज्युनियरपासून आम्ही सोबत आहे. म्हणजे आम्ही एकाच रिक्षात, एकाच वर्गात, एकाच बेंचमध्ये असे मित्र. तर तो असंच बसला होता. बोलतो, "अरे ताईचं निकिता दीदी आम्ही बोलतो. ताईचं बोलतो लग्न करायचंय, ती जागा पण पडली. बोलतो, "बघ ना काय भाडं येईल." बोलतो, "ती जागा बघ, उल्हासनगरची जागा आहे आपली." त्याच्या पप्पांचं हॉस्पिटल होतं, ते एक्सपायर झाले. म्हणतो, "बघ ना, जे भाडं भेटेल." बोलतो, "कर चालू, पण बघू." आम्ही शोधलं खूप भाडेकरू, तिथे कोण भेटतच नाही. मी बोललो, "चल जागा तर खोल तू." खोललं तर पूर्ण खंडर जागा.
आणखी 10 वर्ष झाले हॉस्पिटल बंद होतं. काहीच नाही. तिथे उंदरं लागले खाली, हे लागले, पूर्ण हे. मी बोललो, "ही जागा अशी तचिनर कोण घेणार नाही. आपल्याला त्याच्यावर काम करायला लागेल. तोडफोड करून, प्लेन करून, कलर करून तेव्हा लोकं घेतील. त्यात पण तो एरिया असा आहे की ते गोडाऊनला घेतील. तर आपण एक काम करू, बघू आपण चल पहिले तोडफोड तर चालू करू. बघू जर नाही झालं तर खर्च करू. नंतर मग मला भाड्यामधून दे किंवा काहीतरी घे," असं. तर तोडफोड केली. मी स्वतः घ्यायचं तोपर्यंत काहीच डिसिजन नव्हता माझा. तोडफोड केली, थोडंसं हे केलं. मग तोडत गेलं त्याच्यानंतर आहे ना एक भिंत होती. ती भिंत पण तोडली आम्ही. ती भिंत तोडली. मी गेलो बघतो, तर ती भिंत तिथून जेवढी जिम होती ना, अजून तेवढी जागा आहे. म्हणजे जेवढी हे अजून तेवढी जागा आहे. मी बघितलं बाबा बोललो, "एवढी मोठी जागा आहे." बोललो, "इथे जिम बसेल." कारण की ते काय होतं, तर आय आहे ना, आय त्यांनी बंद केला होता. अच्छा. सेक्शन आहे ना, त्याची एंट्री दुसरीकडून होती आणि हां, यानी पण 10 वर्ष बघितली नाही जागा. हां, हां. याला पण माहिती नाही. म्हणलं, "चिनार एक काम कर." बोललो, "माझ्याकडून डिपॉझिट नको घेऊ. मी घेतो चल जागा." बोललो, "आता खर्च पण केलाय." बोलतो, "मीच घेतो. तू भाडं सांग मला किती?" त्यांनी 25-30 भाडं ठरलं आमचं. चालू केली. पण मग ते आता आता स्वतःचे इतक्या दिवस काय माणसं करतायत काम करू द्या, कारण की दुसरा करत होता. आता हं. स्वतः जिम टाकायची तर पाहिजेल तशी तोडायला लागेल, लक्ष द्यायला लागेल. मग मी आणि पप्पांनी मनावर घेतलं. रोज आम्ही इथून कल्याणला सकाळी आम्ही 8-9 ला निघालो. 10 माणसं यायची, 8-9 आम्ही निघालो. ते तोडफोड चालू करताय आम्ही तिथे. आम्ही पूर्ण त्या मातीने हे केलोय. 1 वडापाव, 2 वडापाववर आम्ही दिवसभर, रात्री डायरेक्ट घरी. दोघं. म्हणजे मी जेवढी मेहनत केली तेवढी माझ्या पप्पांनी पण केली हं. माझ्यासाठी. ते जॉब करून करत होते. त्यांचा नटराजन अप्सरामध्ये मॅनेजर आहेत माझे पप्पा. ते अच्छा. जॉब करून इकडे माझ्यासाठी यायचे. फिरता-फिरता इकडे यायचे, थांबायचे, काम करायचे, परत जायचे, परत इकडे यायचे माझ्यासाठी. आणि हे सगळं करून तोडफोड केली, सगळं केलं जागा. त्याला इंटिरियरला आम्ही खर्च केला हं. 5-6 लाख रुपये. सीसीटीव्हीच्या वायरी, याच्या वायरी लावल्या आणि लॉकडाऊन लागला. अरे वाह! लॉकडाऊन लागला, तर बोललो आता आणि त्यात पहिली माझी उडी आहे. इतक्या वेळ तर मी हे होतो, काय अ, त्या दुसऱ्यांची. तिथे दुसऱ्याच्या जिममध्ये मला 30% बरोबर. पार्टनरशिप त्यांनी अशीच दिली होती विथआऊट ₹1 इन्व्हेस्टमेंट. फक्त माझ्या याच्यावर, माझ्या स्किल्सवर आणि त्याच्यावर, की माझं टॅलेंट आहे त्याच्यामुळे दिली होती. बरोबर. हां, तर मी चुकून तुम्हाला ते याचं आत्ता सांगितलं कुठलं अमृत पार्कचं ते नंतर आहे. पहिलं गोदरेज इथलं उल्हासनगरच्या जिमचं झालं. ओके. झालं आणि मी बोललो आता पप्पांना एवढं हे करून, कन्विन्स करून, ते करून मी जिमसाठी हे करायला लावलंय. हं. कारण की थोडंसं मला पण कलेक्शन 30% च्या हिशोबाने मला पण थोडे पप्पांनी पण टाकलेले. तर बोललो इथे जर मी फसलो तर मला आयुष्यात कधीच बिझनेस नाही हं. करता येणार. कारण की पप्पा माझे बिझनेसला नाहीच बोलत होते. हं. त्यांनी त्यांच्या काळात कोणतातरी बिझनेस केलेला, त्याच्यात त्यांना लॉस झाला. त्यात आमचं बॅकग्राऊंड पण असं आहे, आम्ही बिझनेसमध्ये ना म्हणजे माझे बाबा होते, हं. त्यांचं खूप मोठं हे होतं. बोलतात की माझी आजी सोनं एकदम किलोमध्ये सोनं घालायची हं. त्या गावाला. तर त्याच्यामुळे ना पण एक दिवस काय झालं त्यांचा पार्टनर वारला, तर एका दिवसात सगळे रस्त्यावर. त्यांनी खूप लोन केलं होतं. तर सगळं हां. गाव-बीव सोडून सगळे आले. तर तेव्हापासून बिझनेसला माझी फॅमिली नाही बोलते. जे आहे जॉब करा, शिका आणि हे करा. तर मी तरी पण कन्विन्स केलं होतं. कसं केलेलं? पहिले ट्रेनर, हं. मग झालो ट्रेनरवरून मॅनेजर. हं. मॅनेजरवरून पप्पांना तिथला हिशोब दाखवला मी फिटकॅमचा. "पप्पा ही रिसीट बुक आहे. एवढं-एवढं इन्कम येतं. एवढं मला भेटणार आहे का? मी जॉब केला तरी. माझं कॉमर्स झालंय." बोललो, "मला 15,000-20,000 च्या वरती कोण देणार नाही पप्पा. तुम्ही हे बघा ना किती इन्कम आहे." तेव्हा ते बोलले, "ठीक आहे कर, पण माझं म्हणणं असं आहे, जॉब पण चालू ठेवायचा तुझा ॲज अ ट्रेनरचा आणि ते पण करायचं. तरच मी तुला करू दे." मी झालो तिकडे. पप्पा झाले कन्विन्स उल्हासनगरला आणि उल्हासनगरला कसे कन्विन्स झाले, उल्हासनगरला जी तोडफोड केली मी हं. मित्राच्या याची, हं. तिथे मी आणि तो माझा फिटकॅमवाला मित्र दोघं मिळून फिटकॅमची ब्रांच 2 टाकणार होतो. ओके. तिथे 50-50% हे करून, हं. खर्च करून. तर तेव्हा त्या मित्राकडे माझी इन्व्हेस्टमेंट नव्हती. तर मग तसं मग त्यांनी मला हे केलं, की "तू इन्व्हेस्टमेंट चालू कर तिकडे. हं. मी नंतर तुला देतो थोडंफार पैसे." असं. तिथे चालू केलं आणि लॉकडाऊन. तोपर्यंत माझेच पैसे गेले होते. त्याचे काहीच नव्हते गेले. लॉकडाऊन लागला. तर ते हे झालं. लॉकडाऊन नंतर आम्ही 1-2 महिन्यांनी परत तिकडे गेलो जागेवर. जागेचं काम असं उंदरांनी सगळ्या वायरी कुरतडल्या. अरे बाप! उंदरांनी सगळं त्याचं नुकसान केलेलं. परत घुशी लागलेल्या खाली वगैरे आणि ते म्हणजे आणि त्यात लॉकडाऊनमध्ये त्यांचा पण लॉस झालेला ना सगळ्या कंपनीवाल्याचा. ज्या ₹1,00,000 मला वायरी लागल्या ना इलेक्ट्रिकच्या, त्या वायरी झाल्या 2,50,000च्या. अरे बाप! डबल-टिबल खर्च हां. डायरेक्ट वायरीचा आणि परत ते याचं मजुरी वगैरे ते पण हो. परत लागली. तर ते लागलं. बोललो आता घुसलोय तर पूर्ण बॅकअप घेतला आता तर परत कधीच नाही करता आणि बरोबर. लोकं हसतील ते वेगळे, की मोठा बिझनेस करणार होता, सांगितलं होतं. घरचे पण नावं ठेवतील सगळे. हो. तर मग बोललो आता काही करून ते करायचं. करायचं तिथे परत काम चालू केलं. परत हे केलं. सगळं चालू केलं आणि मेन म्हणजे लास्टला मी माझा काउंटर तिथे ठेवलं हं. आणि त्याच्यानंतर कसं आता तो माझा मित्र जो पार्टनर आहे तो खूप चांगलाही आहे. पण त्याला कोणी सांगितलं असेल किंवा काय झालं असेल किंवा व्यवहार आहे भावा-भावांमध्ये पण होतो. त्याला काय वाटलं असेल, की उल्हासनगरला जास्त इन्कम नाहीये, तर इकडे कल्याणमध्ये जास्त आहे, तर आपण कशाला तिकडे जायचं? तर तो मला बोलला,
की "भाऊ मी नाही तुझ्यासोबत तिथे पार्टनरशिप करू शकत. मी तुला पैसे नाही देऊ शकत. माझ्याकडे नाहीये आणि तू इकडे पण मी तुला ठेवू नाही शकत." कुठे? फिटकॅम्पला. म्हणजे माझ्या एका ह्याच्यातून ती जिम पण हातातून गेली हं. आणि आता ती उल्हासनगरला कमीत कमी माझ्या घरापासून जायलाच अर्धा 1 तास लागतो तिथे आणि एवढ्या याच्यामध्ये म्हणजे त्या एरियामध्ये मी जिम टाकून 20-25 लाख इन्व्हेस्ट करून बसलेलो. पण मला आलं टेन्शन, की माझी ही पण जिम हातातून गेली, तिथे पण आहे. म्हणजे पप्पा बोललेले, "तुझा फिक्स पेमेंट जो आहे तो बंद नाही झाला पाहिजे आणि हे." आता हा फिक्स पेमेंट माझा गेला, जी चालू जिम होती ती बरोबर. आणि तिकडे आहे 0 पासून तिथे करायचं आणि त्यात खर्च जास्त झाला. जिथे 15,00,000चं कोटेशन केलेलं, जो 25 झाला. कारण की लॉकडाऊन लागला. मला आलं टेन्शन. मी काम चालूच आहे. ऑफर टाकून दिली जिमची ₹5,000 वर्ष हं, आणि बुकिंग चालू करून टाकली. हं. बुकिंग एवढ्या आल्या पटापट माझं सामान बघून, हे बघून, ते बघून बुकिंग आल्या एवढ्या, की तेच माझं कलेक्शन झालं. त्याच्यातूनच मी पुढे काम करत गेलो. अर्धं अच्छा. जे जिमचं बाकी होतं. ओके. आणि सकाळी 8:00ला मी घर सोडलं, की रात्री मी डायरेक्ट 10:00ला यायचो. कारण हं. की काही करून प्रूव्ह करून दाखवायचं होतं घरच्यांना, की मी चुकीचा डिसिजन नाही घेतलाय. बरोबर. गेलो तिकडे हे दिवसभर कलेक्शन मीच करतोय. कधी झोप लागली तर आतमध्ये चेंजिंग रूम होती छोटी, तिथेच झोपायचं. हे करून परत उठायचं, परत ट्रेनिंगला चालू. मग तिथे मला ट्रेनर भेटले तिकडचे लोकल. सगळे हे एकदम स्मूथली सगळं चालू झालं. प्रॉपर सगळं चालू झालं. उल्हासनगरला तिकडे चांगला कलेक्शन पण एकदम तगडं व्हायला लागलं. हं. तिकडे कलेक्शन तगडं व्हायला लागलं. ते ही जी माझ्या हातातून गेलेली. आता फक्त उल्हासनगर ती माझ्या हातात राहिलेली. तेवढ्यात माझा सेकंड लॉकडाऊनचं हे झालं. हं. सेकंड लॉकडाऊन लागला तोपर्यंत परत. अच्छा, अच्छा. हां. सेकंड लॉकडाऊन लागला तेव्हाच मी बोललो, "आत्ताच्या आयला आत्ता कुठे सगळं चांगलं होत होतं, कलेक्शन होतं. परत सेकंड लागला." बोललो, "काढायचं कसं?" आणि मित्र आहे, तो भाड्याला थांबेल. तो मित्र जो माझा चिन्मय बावस्कर भाड्याला थांबेल. पण कधी ना कधी तर देणंच आहे. आणि लॉकडाऊन लागला. पहिलंच डिसिजन आहे. परत बोललो घरच्यांनी काय केलं आणि बंद करायला लावलं तर हे नाही. आणि तेवढ्या ह्याच्यात कलेक्शन पण पप्पांना थोडा ट्रस्ट आला होता, हं. की लॉकडाऊनमुळे पोरांनी हे केलं. नाहीतर पोरांनी कलेक्शन जे दाखवलं ते तर आपलं महिन्याभरात जॉबकडून तर होणार नाहीच. हो, हो. पप्पांना ट्रस्ट आला होता. आणि मग तेव्हा मला आली अमृत पार्कच्या जिमची. लॉकडाऊन लागला. हं, ते सर पण घाबरले. हं, जे अमृत पार्कच्या जिम, की लॉकडाऊन आहे. हं, कुठून भाडं भरायचं, हे हं, करायचं. ते बोलतात मला विकायची आहे. हं. लॉकडाऊनमध्ये जी जिम म्हणजे त्या जिमची रेट 10-15 लाख रुपये होती. ती मला 5 लाखात भेटत होती. अच्छा. हं. ते झालं. पप्पा बोलतात, "तू उल्हासनगरचा पण बघतोय. तुझं हे पण चाललंय." बोलतो स्वतःचं हे बोलतो, "एवढ्या उड्या नको मारू." मी बोललो, "पप्पा माझं स्वप्न होतं. मला ह्या जिममधून हाकललं होतं. मला ही जिम काही करून घ्यायची आहे. वाटलंच तर मला उल्हासनगरची अर्धी जागा विकायला लागली चालेल. मला ही जिम घ्यायची आहे. मला हे ऑलिम्पिया जिमचं मला पाहिजेलच आहे." बोलतात ना, "खूप आमचा अनबन झालाय. तू मस्ती करतोय. तुला लगेच आत्ता नाही एक टाकली तर लगेच दुसरी ब्रांच टाकायची. लोकांचं वर्ष-वर्ष एक-एक ब्रांचेस असतात." मी बोललो, "पप्पा 5 लाखात जिम तुम्हाला भेटणार आहे का? तुम्ही बघितलं 25 लाख रुपये जिमला लागले." बरोबर. बोलतो, "लास्ट ऑप्शन हे राहील. तुझं नाही, माझं नाही, पप्पांचं नाही, माझा. मी 2.5 लाख रुपये कुठून तरी हे करू." त्यातला 1-2 लाख माझ्याकडे कलेक्शन होतं. पप्पांना बोलले, "1 लाख द्या. तू 2.5 लाख रुपये घे आणि 50% पार्टनर राहा. त्या सरांना पण ठेवायचं आणि तू पण थांबायचं." हं, मी बोललो, "तर तुम्ही बोलता ते नाहीपेक्षा दे बरं. हं. हा 50% पार्टनर तरी बरं." तर मग ते आणि मेन म्हणजे काय होतं, ते सर आहे ना, त्या सरांना सेकंड इन्कम नव्हती. माझ्या पप्पांना त्यांचा पण विचार केला, लॉकडाऊनमध्ये हा माणूस करेल काय? बरोबर. ते प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर एशिया झालेत. बोलतो, "तो माणूस करेल काय?" बोलतो, "राहू दे ना त्यांना." लॉकडाऊन नंतर ते सर मला बोलले, "लॉकडाऊन झाल्यानंतर तू तुझं हे कर, म्हणजे तू पूर्ण जिम घे आणि नंतर मग मी 50% लॉकडाऊन पुरतं." कारण की सेकंड इन्कम नाही ना. हं. तर मग मी बोललो, "ठीक आहे, चालेल." अशी डील झाली सगळी. मी 2.5 लाख रुपये पहिले 1 लाख दिले, मग 50,000 दिले, मग 1 लाख दिले. असे हळू पैसे दिले त्यांना. झालं. लॉकडाऊन वगैरे संपला. सगळं जिमला गर्दी फुल ह्या पण, उल्हासनगरला पण. हं. दोघी जिमला गर्दी. दोघी जिमला मी अपडाऊन करतोय. लॉकडाऊननंतर पप्पांना बोललो, "पप्पा हे बघा आता माझी ती फिटकॅम जिमचे अर्धे पोरं सोडून इकडे आलेले आहे. हं. माझे लोकल एरियातले मित्र सगळे आलेले." बोललो, "बिझनेस मी एकटा करतोय. प्रॉफिटमध्ये 50-50 होतंय. तर पप्पा प्लीज काहीतरी करा. हे करा." बोलतात, "ते लॉकडाऊन नंतर जाणार होते ना, तर आपण बोलू सरांशी." केला त्या सरांना कॉल. ते सर बोलतात, "नाही, नाही, आता मी नाही सोडणार पार्टनरशिप." बोलतो, "तेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा मला गरज होती. आता थोडी सोडणार आहे मी." तर त्यांना इन्कम चालू झाली ना. काय आहे माझ्या ओळखीने हे झालं, ते झालं. तर इन्कम चालू झाली. आता मी नाही सोडणार पार्टनरशिप. बोललो, "घ्या." बोललो, "मी तुम्हाला तेव्हाच बोललेलो 5 लाख द्यायचे, मोकळं झालं असतं. लॉस जरी झाला असता ना, एक बेअर केला असता." बरोबर. आता आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी बघितलं, "सर मी जिम सांभाळतोय. सर मीच सगळं करतोय. तुम्ही रात्री येतात, कलेक्शन बघतायत आणि जातायत निघून. कलेक्शन घेतायत आणि जातायत निघून." मग ते कन्विन्स करून जरा भांडणं-बिंडणं करून 60 वर झालं. 70 वर झालं. पण ते 30% तरी पार्टनर होतेच आणि जिम पूर्ण मी सांभाळायचं. ते येऊन 30% घेऊन जाणार. हं. म्हणजे ते जसं मी जे फिटकॅमला होत होतं, ते इकडे माझं. मग इथे तरी पण मीच सांभाळत होतो. मी उल्हासनगर बघून ही पण सांभाळत होतो. झालं. मग एक दिवशी त्या जागेचा थोडं ती कमर्शियल जागा नव्हती माझी. ती जिम जी आहे ना, ती जागा कमर्शियल नव्हती.
तर एक दिवशी सरांना म्हणजे तेच मी बोललो, की "एक तर तुम्ही घ्या पूर्ण जागा, मला माझे पैसे द्या, नाहीतर मला घेऊ द्या." कारण की दोघांचं जमत नव्हतं. ते सरांचं ते कसं ओल्ड स्कूल होते थोडे, तर त्यांचे विचार वेगळे येतात. त्यांचे रूल रेग्युलेशन वेगळे. माझं मला थोडं फ्रेंडली ठेवायला लागलं. मित्र आले, हंबल थोडा आपटला, हे आपटला, जरा इकडचं तिकडं झालं. त्यांना नाही, त्यांना एक जरी आपटला तर ते डायरेक्ट ओरडायचे, "येऊ नको जिमला." जसं मला हाकललेलं याच्या वेळेस. अच्छा, अच्छा. असं ते रूल होते. ते मला पटायचं नाही. म्हणजे तोडून बोलायला मला पटायचं नाही. जे येतात ते माझ्या स्वभावाने येतात. बरोबर, बरोबर. आज पण माझ्या जिमला गर्दी आहे, तुम्ही येऊन बघा. एकच आहे, तुम्ही कोणाला पण विचारा, की मग कोणी फीस जरी नसेल भरली ना, मी एकटाच त्याला बाजूला घेतो. बोललो, "भाऊ कधी भरशील?" मला ते असं चार चौघात इन्सल्ट करायला, हे करायला आवडतच नाही. बरोबर. त्याच्यासाठी माझ्याकडे येतात. तर मग ते पटत नव्हतं आणि मग माझे मित्र जे मी गोड बोलून आणले ते तुटत होते. त्यांना ते उलटं बोलायचे, हे बोलायचे. ते हां. बोलतो, "भाऊ तू आहे म्हणून येतो आणि असं यांचं ऐकायला थोडी हं, येतो." हं, मग मी बोललो, "एक तर तुम्ही वेगळं करा, नाहीतर मी वेगळं करतो." तर मग ते झालं. एक दिवशी काय झालं, हं, मी ह्या जिमचं इंटिरियर करायला चालू केलं. हं, ही खूप जुनी जिम होती ना, तर याचं कलर पण केलं. या जिमला एसी पण टाकायचे केले. कलर, एसी, इक्विपमेंटला कलरिंग, त्याच्यानंतर त्याचे सगळं नवीन बुशिंग-बिशिंग सगळं केलं. सीट कव्हर बदलले. पूर्ण इंटिरियर नवीन केलं. फीस थोडी वाढवली, थोडीशीच वाढवली आणि इंटिरियर करून लोकं वाढत गेले. मजबूत लोकं वाढत गेले. 4-5 लाख रुपये खर्च केला आणि एका महिन्यात ह्या सरांनी कारण की सरांची जिम होती. हं. तर त्याचा आणि ओनरचा डील होता. मी तर पार्टनर नंतर आलो. हं. तर एग्रीमेंट कोणाची होती? ओनरची आणि त्या सरांची. सराची. हां. त्यांनी एक दिवशी त्याला जाऊन साइन देऊन आले, की जिम खाली करायची. मला माहितीच नाही आणि मी इथं खर्च करतोय जिमवर. आणि त्यांनी आणि काय केलं, एक 15-20 दिवसा पहिले माझ्याकडून बोलले, "तू पूर्ण जिम घे चालवायला. मला माझे 30% चे पैसे दे." हां, तर त्यांनी माझ्याकडून पहिले 2.5 लाख तर घेतलेच. हां. त्याच्यानंतर माझ्याकडून हे एवढा 1 वर्ष प्रॉफिट पण घेतला हं, पूर्ण 50% त्याच्यानंतर 40% प्रॉफिट त्याच्यानंतर 30% प्रॉफिट. पण प्रॉफिट घेत गेले. काय घेणं-देणं म्हणजे ते आत्तापर्यंत त्यांनी 15-20 लाख रुपये घेतले हं. प्रॉफिटमधून पण. ते झाल्यानंतर ते बोलतात, "आता जिम एवढी भारी हे आहे, 30% साठी तू अजून 4 लाख रुपये दे." म्हणजे 2.5 लाख ते 4 लाख हे आणि 10 लाख रुपये प्रॉफिट म्हणजे 20 लाख रुपये घेतले, जी जिम मला 5 लाखात भेटत होती. हं. त्याच्यात माझा आणि पप्पांचा मी पप्पांना बोललो, "तुम्ही बघा समोरासमोर पप्पा मला किती लॉस झालाय." बरोबर. मग त्यांनी केलं बोललं, "आता जाऊ दे, झालं ते झालं. तुला स्वतःमध्ये डेअरिंग आहे ना, की तू 4 लाख पण कमवशील." देऊन टाकले त्यांचे पैसे. हं. पैसे देऊन टाकले आणि महिन्याभरात मला नोटीस येते, की खाली करायची जागा. त्यांनी पहिलेच साइन केली होती आणि मला सांगितलं नव्हतं आणि माझ्याकडून म्हणून ते 30% चे पहिले घेऊन टाकले सेफ. नंतर काय जागा गेल्यानंतर कोण जिमच्या सामानाला बरोबर, विचारतंय. बरोबर. मग ते ते सरच निघाले त्याच्यात. ते झालं आणि अचानक मला जिम शिफ्ट करायला लागली. तरी पण तो ओनर माझे जे ओनर आहेत, ते जरा त्यांना माझा मी सीन सांगितला, की "साहेब मी आत्ताच केलंय काम, हे केलंय." आणि 1-2 जण ओळखीच्या पॉलिटिशियन लोकांनी त्यांना कॉल केले. तर त्यांनी हे केलं, "चल तुला पण असं डायरेक्ट रस्त्यावर नाही टाकत मी. तू हं. आत्ता खर्च केलाय. तुला मी माझी जागा देतो." त्यांनीच मला त्यांची दुसरी जागा दिली. जी माझी आता मेन ब्रांच आहे ना, हां, ऑलिम्पिया जिम, हां, रोनक सिटीची, ती जागा दिली आणि ही खाली करायला लावली. हां. ही खाली कारण की ही कमर्शियल नव्हती जागा. अच्छा. ही रेसिडेन्शियल जागा कमर्शियल केली होती आणि मेन म्हणजे बिल्डिंगवाल्यांना त्रास होत होता डंबला. इतक्या दिवस नव्हतं होत तेव्हा कारण की गर्दीच नव्हती. आता पोरं यायला लागले, गाड्या लागायला लागल्या, गाणे जोरजोरात वाजायला लागले. हां. सोसायटीवाले कंप्लेंट करायला लागले. मग ती जागा खाली करायला लागली मला. त्या सरांनी साइन करूनच ऑप्शनच नव्हतं. साइन केलं तर त्याच्याकडे प्रूफ आहे. बरोबर. जागा खाली. मग त्या ओनरला माझी थोडं दया आली. त्यांनी मला दुसरी जागा दिली. ही जागा होती 50,000 भाडं. उल्हासनगरची मित्राची जागा म्हणून 25,000 भाडं. हं. 50-25 पर्यंत आमचं बजेट होतं. आता हा ओनर बोलतो, "तुला दुसरी जागा देतो तिथे ₹1,00,000 भाडं." अरे बाप! पप्पा बोलतात, "बंद कर हे सगळं. ₹1,00,000 भाडं पागल झाला का?" बोलतो, "म्हणजे उभ्या आयुष्यात ₹1,00,000 कधी कमवले नाही, तू भाडं भरणार." तर मला पप्पा बोलले, "हे सगळं फालतू आहे." मी बोललो, "पप्पा मला गॅरंटी मी करेल." बोलतो, "तुझ्या गॅरंटीमुळे इथे पण गेलं, तिथे." मी बोललो, "पप्पा माझ्यामुळे नाही गेलं." मी बोलत होतो 5,00,000त अख्खी जिम घ्या. आज तर सरांमुळे गेली झालं ते सगळं पप्पांशी बोललो. म्हणलं, "चल तुला वाटतंय ना?" मी त्या ह्याला बोललो, "मला फक्त 6 महिने द्या. 6 महिने मी 75-80 भाडं देईल तुम्हाला. हं, नंतर लगेच ₹1,00,000 करा." बोललो. 6 महिन्यात, वर्षभर पण नाही. हं, फक्त मला इथे सेट होऊ द्या, हं, तिथून इथे मी लगेच तुम्हाला देईल. जेव्हा 75-80 ऐकलं तेव्हा पप्पांचा जरा आकडा कमी झाला. हं, ₹1,00,000 आकडा हं. खूप जास्त वाटतो. भाडं एवढं भरायचं किती? बरं. म्हणजे तुम्ही कमीत कमी बघायला गेले ना सर, माझं ₹7,000-8,000 वर्षाची फीस आहे. ₹1,00,000 म्हणजे माझे तुम्ही 20 ॲडमिशन महिन्याला 20 ॲडमिशन घेईल तेव्हा फक्त भाडं निघेल. बरोबर. हां. मग पप्पा बोलत होते, "नाही, नाही, नाही, नाही." तरी मग मी केलं. हं, तिथे डेअरिंग केली, टाकलं. केलं तर केलं. त्यात माझं लक असं काहीतरी पुण्य केले असतील मी. त्या सरांनी मला ते हे केलेलं फक्त सामान मग मी पैसे देऊन टाकले ना त्यांना. हं, हं. सामान आलं मला. ते सामान माझ्याकडे राहिलं. फक्त सामान राहिलं. आता जागा गेली. त्यात बिंग स्ट्रॉंगवाले जो हे आहे, जेराई म्हणून ब्रँड आहे हं, मोठा.
जिमचा. त्यांचं असं म्हणणं त्यांनी ऑफर काढली बरोबर तेव्हा, की तुम्ही जुनं सामान द्या, नवीन सामान 50% मध्ये घ्या. अच्छा. हां. तर मला जे जेराईचं मेन सामान असतं, जे तुम्हाला म्हणजे 60,00,000 70,00,000 ला जे तुमचा तो बसतो, तो मला 30,00,000त बसला सेटअप. अच्छा. 25-30,00,000त माझा सेटअप झाला तो. तर तो त्या ऑफरमध्ये मी पटापट माझं हे जे जुनं सामान होतं सरांचं, हं. ते पण नुकतीच कलर केलेलं, जुनं पण नाही. कारण की रिनोव्हेशन केलं आणि सरांनी साइन केली. बरं. ते देऊन टाकलं त्यांना. जेराईवाल्यांकडून सामान घेतलं आणि तिथे जेराईचं टाकलं. बोललो टाकतोय तर पूर्ण. ते 25-30,00,000चं सामान, इंटिरियरला 5 इंटिरियर पहिले खरं बघायला गेलं तर काहीच नाही केलं. ना आर्किटेक्ट, ना इंटिरियर डिझायनर. मी आणि पप्पा उभं राहिलो, "हा कलर मार, हा कलर मार, हा कलर आवडला मार." इलेक्ट्रिशियन शोधले, "बाबा मजुरी घे, हे घे." आणि तुम्हाला सांगतो, किती काय माझ्या पप्पांचा भले मला अपोज असेल याला, सगळं हे होतं. पण एका गोष्टीत मला पप्पांनी नेहमी मदत केली, त्यांच्या बार्गेनिंग स्किल्सवर. हं. उल्हासनगरची जिम जेव्हा टाकली ना, तेव्हा पण मी सामान सेकंड घेतलं. ते सामान त्यांनी ₹20,00,000 सांगितले होते. माझ्या पप्पांनी 9,00,000त घेतलं. हां. ते मार्केटिंगवाले, अच्छा. ते नटराज अप्सरामध्ये मॅनेजर, तर त्यांनी ते घेतलं. त्याच्यानंतर माझ्या मित्राशी पण ती उल्हासनगरच्या जागेची पण डील केली. हं. तिथे पण 25,00,000त भाडं केलं. अच्छा. इकडे पण 75 पर्यंत त्यांनीच आणलं, हं. हे भाडं पण. तर सगळीकडे पप्पांनीच डील केली. म्हणजे आमचा रूल आहे भाव करायला पप्पा आणि क्लायंट आले ना कन्विन्स करायला मी. अच्छा. कारण की पप्पांचा पण थोडं आवाज हे आहे, पर्सनॅलिटी तशी आहे माझ्या पप्पांची तर लोकं समोरचे घाबरतात. "पप्पा तुम्ही नका कन्विन्स करू, मी करतो. तुम्ही फक्त आहे ना जेव्हा भाव करायचा असेल तेव्हा या." तर मग ते पप्पांना म्हणजे बोलतात ना हं. सेल्स माझ्याकडे, पर्चेस पप्पांकडे असं आहे. अच्छा. मग ते झालं. मग याला तिकडे आपलं रोनक सिटी ब्रांच मी चालू केली. ओके. तिकडे बिंग स्ट्रॉंगचं सामान टाकलं. स्मूथली सगळं चाललं होतं. हं. बिंग स्ट्रॉंगचं सामान टाकलं. तिकडे आपलं काम चालू झालं. कलर चालू झाला सगळं. ते ओनरनी मला एग्रीमेंट केली ओनरसोबत 1 वर्षाची. मग जसं माझं तिथलं इथे झालं, आपलं रोनक सिटी ब्रांच झाली. हं. तसंच मला रोनक सिटीला पप्पांनी तिथलं पण कलेक्शन बघितलं. तिथे ओके. पण प्री बुकिंग ऑफर टाकली, हे टाकली. स्वतः पप्पा पण बसायचे. तिकडे चालू झालं चांगलं आणि ती सगळ्यात मोठी उडी होती माझी. ओके. 4,000 स्क्वेअर फीट ₹1,00,000 भाडं. बिझनेस बघून तर मला माहिती होतं आता गाड्या वगैरे बघून तो भाडं बोललेलाच ₹1,00,000 द्यायचं ओनर. हं. ते बघून. ते झालं. त्याच्यात मला ऑफर आली गोदरेज हिलची ब्रांच, 3rd ब्रांचची माझी. अच्छा. आता कसं झालं, एक ही ब्रांच झाली, हं. रोनक सिटी, एक उल्हासनगर आणि 3rd ब्रांचची ऑफर आली. 3rd ब्रांचची ते पण असेच 3 पार्टनर होते. त्यांच्यात क्लॅशेस झाले म्हणून त्यांनी जिम विकायला काढली. विकायला काढली तर रेडी सेटअप होता. तर ती पण ते 20,00,000 बोलत होते. 20,00,000 बोलत होते. आता पप्पांनी त्याच्यात डायरेक्ट 50% अमाउंट हे करून म्हणजे बार्गेन करून 50% अमाउंटमध्ये पप्पांनी डन केली ती जागा. ओके. तर मग ते पण मला खूप फायदा झाला. हां. म्हणजे ती अमाउंट एवढी कमी झाली त्याच्यामुळे पप्पांच्या स्किल्समुळे ती मला खूप फायदा झाला. हं. तिकडे मी ती जागा घेतली. मग ती जागा आत्ता पण आजपर्यंत पण तिथे झुंबा पण स्टार्ट केला, सगळं चालू केलं. ती जागा आज पण पप्पा सांभाळतायत. कारण की त्यांच्या डीलमुळे झाली. तिथे तिथे मी इंटरफेअर करत नाही. तिथे मी नाही. हिशोब शेवटी सगळा बघतो आम्ही. पण ती जागा पप्पा इकडे मी आणि उल्हासनगरला एक मॅनेजर ठेवलाय. असे 3 ब्रांच आज कंप्लीट झाले आणि मेन म्हणजे देवाची कृपा काय असेल, एवढा मला धोका भेटला. यांनी काढलं, त्यांनी काढलं. मला ही जी सगळ्यात जास्त मी घाबरत होतो रोनक सिटीची ब्रांच. हं. जिला सगळ्यात जास्त घाबरत होतो मी घ्यायला, जी पप्पा पण नाही बोलत होते. ती आज मी विकत घेतली 3.5 करोडची जागा. अरे वाह, वाह, हां. वाह! तर ती सगळ्यात मोठा माझा उडी. मला आता ₹1,50,000 हप्ता आहे त्याचा. ते. पण ते माझं नशीब चांगलं. ती जागा ती 3.5 ते पण मला ओळखीने ओनर माझा ओळखीचा आहे. तुम्ही बघणार 4,000 स्क्वेअर फीटचा कल्याणमध्ये भाव बघणार ना 4,000 कार्पेट. तो बिल्डअप अजून खूप जास्त होतं. म्हणजे ती ओके. जागा 6,00,000च्या आसपास असेल. ती माझ्या ओळखीने मला 3.5-4 पर्यंत झाली. त्यात लोन पण माझं सँक्शन झालं. मला तर हे पण भेटलं कारण की एवढं मोठं माझ्या अकाउंटनुसार एवढं मोठं लोन देणं हे नाही. मला मॅनेजर म्हणजे तो हेड आहे याचा लोन डिपार्टमेंटचा तो हं. पण मला भेटला. त्यांनी माझं लोन पण सँक्शन करून दिलं. सीए पण माझा चांगला भेटला आणि मला ₹1,00,000 भाड्याच्या जागी 1,50,000 आज हप्ता जातोय. पण जागा हं. स्वतःची झाली. हं. ते माझं सगळ्यात मोठं अचीव्हमेंट आहे, अच्छा. की माझं एज 26ला मी जागा आहे. 26 मध्ये माझ्या 3-3 जिम पण झाल्या आणि एक स्वतःची जागा पण झाली कमर्शियल. अच्छा. खूपच इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुझी. तुझ्या जिममध्ये जी मुलं येतात, हां. ते कोणते असे कॉमन मिस्टेक्स करतात असं तुला वाटतं? जिममध्ये सर कॉमन मिस्टेक म्हणजे सगळे येतात सगळ्यांना असं वाटतं, की माझी बॉडी आहे ना एका महिन्यात झाली पाहिजे. हं. एका महिन्यात बॉडी नाही मला आज सर 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर मी आत्ता कुठे कॉम्पिटिशन खेळलो ओके. याचं. त्यात पण पोरांचं काय असतं फॅट लॉस वाल्यांचं असतं, की सर माझं लग्न आलंय 15 दिवसात 1 महिन्यात तर माझं वजन कमी होईल का? लग्न मला बोलतो हे कमी झालं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. अरे ते काय साचा आहे का तुम्हाला पाहिजेल तसा हे करायला? बॉडीचा फॅट
कधी स्पॉट रिडक्शन होत नाही सर. बरोबर. हां, जे होतं ते तुमचं पूर्ण बॉडीचा फॅट जाणार. फक्त एवढंच आहे की पोट तुम्हाला लास्ट का वाटतं? ते डिपॉझिट आपलं आहे ना, तुम्ही बघणार आपल्या एन्शियंट पिरियडचा टाईम आपण पहिले माकडापासून हे झालो, हे झालं. हं, तर आपल्या लोकांना आहे ना महिना-महिनाभर खायला नाही भेटायचं. हं. तर ते सगळं फॅट्स आपल्या पोटात असायचा. म्हणजे बरोबर, जेवण आपण जे ना रिझर्व्ह करून ठेवायचं बरोबर. फ्रीजसारखं बरं. पोटात असायचं. तर तो इकडचा फॅट आहे ना आपल्याला जास्तच असणार. तो सगळ्यात लेट जातो. तुम्ही आज पण माझे फोटो बघणार ना, माझे लास्टचे आहेत ना, लास्टचे अजून पण धुंदले दिसतात. हं, हं. कारण की काय आहे, मी एवढं मेहनत करून मी फक्त चिकन आणि सलाड एवढंच खात होतो महिना 2 महिना. लास्टला मीठ सोडायला लागलं. हं. 1 दिवस पाणी सोडायला लागतं. अच्छा. तर एवढं सगळं करून पण धुंदले दिसतात. का? आणि सगळ्यात मोठं तुम्हाला आज ते कॅमेरामध्ये सांगतो, बॉलिवूड झालं, तुमची ही इंडस्ट्री झाली, सगळे फेक बोलतात, की सगळे नॅचरल आहे. कोणीच नॅचरल नाहीये. ओके. सगळे स्टेरॉइड्स घेतात. तर त्यांना बघून आजचे पोरं इन्स्पायर होतात आणि त्यांना वाटतं अशी बॉडी बनवायची. अशी बॉडी तुमची नाही बनत, जोपर्यंत तुम्ही स्टेरॉइड्स घेत नाही. नॅचरली तुमची बॉडी बनू शकते. पण ती कशी फिटनेसवाली जशी माझी आहे. एकदम मोठी साइझ घेऊन तुम्ही एकदम ॲब्स एकदम हे करणार, तशी बॉडी तुमची नॅचरली नाही बनू शकत. हं. तर तेच आणि हे बोलतात असं करून. आता तुम्ही खूप जरा सेलिब्रिटीजचं बघतात, हं. की मी नॅचरली केली आहे. नंतर त्याच्यानंतर हे पण सांगतात सेलिब्रिटीज लोकं, की मी 2 वर्ष झाले शुगरला टच पण नाही केलंय, ते नाही केलंय आणि तिथे बाजूला तंबाखूची ॲड पण करतात. हं. म्हणजे ते फक्त यूथला येडं बनवायचंय. बरोबर. मी यूथला फक्त एवढं बोलेल, बॉडी सगळ्यांची बनू शकते. हं. पण तुम्ही काय ग्रीन नाही बनू शकत. काय ग्रीन जो बॉडी बिल्डर आहे, तो इंडियामध्ये कोणाचीच त्याच्या एवढी साईज नाही. बरोबर. जेनेटिक्स खूप मॅटर करते. तुम्ही कोर्स करा, वाचा. जेनेटिक्स खूप मॅटर तुमची जर अंगकाठी एकदम बारीक असेल आणि तुमचं हे असेल तुम्ही गेनिंग एका लिमिटपर्यंतच करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर तुमची जेनेटिक्सच पूर्ण हे होते. बरोबर. आता तुम्ही बोलणार, की ते बोलतात ना, माशाला सांगायचं उडायला असं नाही हं. होऊ शकत. हं, हं. तुमचे जेनेटिक्स खूप मॅटर करतात. तुम्हाला वाघासारखं हत्तीला वाघासारखी साईज नाही येऊ शकत आणि चपळता चित्तासारखी हत्तीला येऊ नाही शकत. बरोबर. तसंच येतं जेनेटिक्स. आता त्याच्यात पण रेड ब्लड सेल असतात, व्हाईट ब्लड सेल असतात. आता अमेरिकन लोकं, हे लोकं वेटलिफ्टरला जास्त आहे. इकडचे ब्लॅक लोकांचं जास्त याच्यासाठी आहे, काय तुमचं मॅरेथॉनसाठी ते लोकं आहेत. बरं. का? त्याचा ब्लड सेल्स वगैरे त्यांचे त्याच्यात तशी जेनेटिक्स बनली आहे. बरोबर. आपल्या इथे बॉडी बिल्डिंग मिस्टर ऑलिम्पिया जी सगळ्यात मोठी हं, कॉम्पिटिशन हं. इंडियन कोणता एकदम टॉपला गेलाय सांगा? कोणच जाऊ नाही नाही, शकत. नाही, नाही. त्याचं रिझनच ते आहे की जेनेटिक्स. तर बरोबर. आता तेच आहे. पोरांनी आपली जेनेटिक्स हे करायची. आता बॉडी बिल्डिंगमध्ये मेन क्लासिक असते, हं, मेन फिजिक असते आणि बॉडी बिल्डिंग असते. बॉडी हं, बिल्डर कोण ज्याची जेनेटिक एक्टोमॉर्फ असेल कोण? हं, बॉडी टाइप असेल हं, इंडोमॉर्फ, एक्टोमॉर्फ, मेसोमॉर्फ. हं, तर त्याची बॉडी टाइप तुम्हाला जी असते ना, त्याच्यावर तुम्हाला डिपेंड असतं की तुमची बॉडी टाइप काय आहे? तर तुम्ही एक्टोमॉर्फ असणार, तर तुम्ही लुकडे हे करणार. नंतर मेसोमॉर्फ असणार, त्याची बॉडी टाइप काय? म्हणजे ते तुमचं बी-एम-आयवर डिपेंड असतं. बरोबर. बॉडीचं बी-एम-आयवर डिपेंड बरोबर. असतं. तर ती जर तुमची नसेल प्रॉपर आणि सगळ्यात मेन तुम्ही जर स्ट्रेस स्वतःचा हँडल नाही करू शकत, तर तुमची बॉडी नाही बनू शकत. अच्छा. स्ट्रेस जर तुम्ही हँडल नाही करणार, जर तुम्ही टेन्शनमध्ये आणि जिमला येणार, तर कोणच नाही. म्हणून मी आज पण तुम्ही बघणार माझे रील्स मी टाकतो. हसायचे जास्त टाकतो. ते कारण की इन्फॉर्मेशन द्यायला 100 लोकं झालेत. की बरोबर. असं करा, तसं करा, हे करा आणि पण हसायला कोण नाही. तुम्ही जिममध्ये आला तर आहे ना, टेन्शनमध्ये कोण आलं तर तुम्ही आत्ता पण तुम्ही येणार ना, पहिले आल्या-आल्या मी जय श्रीराम करेल, हसत-खेळत सगळ्यांशी बोलेल, जाता-जाता वर्कआउट सांगेल. असं नेचर हे असं. स्ट्रिक्टली तुम्ही सगळीकडे तिथे पण ठेवलं ना, पोरं इथे पण तेच कंपनीमध्ये पण वैतागून आलोय, तर कोण हे नाही करणार. तर बरोबर. त्याच्यासाठी माझं हे आहे आणि यूथला फक्त एवढंच असेल, यूथ असेल, कोणाचं पण हे असेल, फक्त एवढंच सांगेल, तुमचं फिटनेस मॉडेलसारखी बॉडी होऊ शकते. पण तुम्ही बॉडी बिल्डिंगच्या कोणीच नादी लागू नका. पैसा बरबादी आहे. दुसऱ्या स्वतःच्या बॉडीशी खेळणं आहे ते. स्वतःच्या बरोबर. बॉडी. इंजेक्शन घेतात, काही गोळ्या घेतात कोणाचं ऐकून. ते स्वतःच्या बॉडीशी खेळणं आहे ते. मी तर बोलेल बॉडी बिल्डिंग हा सगळ्यात तुम्हाला म्हणजे रिस्की स्पोर्ट्स आहे. सगळ्यात हं. रिस्की पण आहे, सगळ्यात खर्चावाला. हो, महागडा पण आहे. सगळ्यात महाग पण. एक तर तुम्ही स्वतःच्या बॉडीशी खेळता. तुम्ही बघणार हार्ट अटॅक वगैरे जे आहे, ते बोलतात जिमनी हार्ट अटॅक नाही झाला. तो काय घेत होता ना इंजेक्शन ते बघा. बरोबर. तुम्हाला ते घ्यायला कोणी नाही लावलंय. क्लेनच्या गोळ्या खातात. क्लेननी काय होतं तुमचा हार्ट रेट वाढतो. हं, हं. क्लेन विथड्रॉल म्हणून एक गोळी. तर तुमचा हार्ट रेट जर एवढा वाढला, तुम्ही डायरेक्ट असे बसलेत तरी तुम्ही कार्डिओ करतात त्याचा अर्थ. अच्छा. क्लेन घातली तर. तुमचं का नाही हार्ट अटॅक येणार? हं. 100% तुम्हाला त्रास होणार. जर तुम्ही ते सगळं तुम्हाला ती गोळी कशासाठी असते? फॅट लॉस. अच्छा. हां, आणि ते देतात आणि लोकांना वाटतं ही काय नॉर्मल याची टॅबलेट आहे तसं देतात. ट्रेनर लोकांना मी सांगतो मी भले त्या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी आत्ता पण तुम्ही बघा ना, मी जास्त प्रोटीन पण सेल नाही करत, हे नाही. तुम्ही या फिटनेस करा आणि ते. काय आहे मार्जिनसाठी ना पोरं काही करतात प्रॉडक्ट. आता प्रोटीन चांगलं आहे, खूप चांगलं आहे. हो. प्रोटीन आहे ना, व्हे प्रोटीन खूप चांगलं आहे. दुधानीच बनलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जी डुप्लिकसी आली आणि मार्जिनसाठी पोरांना आहे ना, चुकीचं प्रॉडक्ट देणं त्याच्यामुळे त्याचं नाव खराब झालंय. हं. त्याच्यामुळे एवढं नाव खराब झालं, की लोकं आता पोरांना बोलतात, "दारू प्या पण प्रोटीन नका पिऊ." अच्छा, असं अच्छा. नाव खराब झालंय.
तर मग तेच आहे. तुम्ही प्रॉपर प्रॉडक्ट घ्या. हं. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. आता गोळ्या खातो, गोळ्या खातो. मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खातोय, फिश ऑइलच्या गोळ्या खातोय, तर चांगल्या आहेत. तुम्ही पण खाऊ शकता. तुमच्या घरचे मम्मी-पप्पांना पण द्या, मी तर बोलतो. हं, हं. ते चांगलं आहे. पण तुम्ही जर प्लेन खातायत, काहीतरी तुम्ही एनॅड्रॉल खाताय, तर हे चुकीच्याच गोळ्या आहेत ना. तुम्ही ड्रग्ज झाले ते. बरोबर. मग ते तुम्हाला आहे. तर ते आणि सगळ्यांमध्ये तेच झालंय. आलं बॉडी बनवायची म्हणून ते आणि मेन काय झालंय, जो दिखता है वो बिकता है. मी तुम्हाला सांगतो, मी कधीच बॉडी बिल्डिंग करणार नव्हतो आयुष्यात आणि कधीच मी हे पण नाही. पण ते बोलतात ना, "तू स्वतःची जाण झाली, तू काय मला सांगतो?" बरोबर. त्यात माझं एज कमी. हं. लोकांचं हे, तर माझं एज कमी. तर मला पण लोकं हसायचे, "ज्याला हा काय मला आत्ता काल आलेला मला सांगतो." म्हणून ते फक्त ते दिखताय वो बिकताय साठी मी फक्त ते हे केलं. बॉडी बिल्डिंग एकदा हे करायला कॉम्पिटिशन पण आणि कॉम्पिटिशन खेळणार नव्हतं. मला फोर्स केलं, हां. की खेळ. मी तर फक्त फोटोशूटसाठी बॉडी केलेली. अच्छा. तर ते केलं. कारण की मला हे दाखवायचं होतं. मी आता कॅमेरावर सांगतोय. तुम्ही सर लाख-लाख रुपये घालवणार आणि तुम्हाला स्टेजवरून ₹5,000 भेटतात. 5,000, 2,000 मला ₹1,000 भेटले सेकंड प्राइजला. आईला. तुम्ही आणि ₹1,00,000 मी घालवलेत त्याच्यात. बरोबर. हां, तुम्ही रोज चिकन खा, रोज आणि घरच्यांच्या शिव्या खाणार ते वेगळं. तुम्ही रील बघणार माझ्या नॉन-व्हेजसाठी एवढं बोलतात. रोज तुला पाहिजे, एकादशी पाळत नाही, काय नाही. ते झालं. मग ते पोरांना तेच झालं. बॉडी बनवायची, बॉडी बनवायची. अरे पण त्याला किती मेहनत आहे, काय आहे बरोबर. आणि बॉडी बनवा तुम्ही फिटनेससाठी हे बनवा. हं, तुम्ही मॉडेलसाठी, शूटसाठी बॉडी बिल्डिंगच्या नादी लागू नका. तुम्ही स्टेरॉइड घेणार, स्वतःची वाट लावून टाकणार. बरोबर. बस एवढंच आहे. त्याचे काय साइड इफेक्ट्स होतात स्टेरॉइड्सचे? स्टेरॉइड्सचे सर साइड इफेक्ट म्हणजे केस गळणं पहिले हां. तुमचं हे आहे. नंतर क्लेन सांगितलं हार्ट रेट वाढतं, हार्ट अटॅक त्याचं हे होतं. स्टेरॉइड तुम्ही टेस्टो वगैरे घेतला, नॅचरल टेस्टो जर तुमचं बूस्ट होणं हे झालं, हं. म्हणजे टेस्टोस्टेरोन हा मेल हार्मोन आहे. बरोबर. हा मेल हार्मोन म्हणजे नॉर्मली आपली बॉडी जर तुमचं 2-4 करत असेल, तर ते डायरेक्ट 200 एमजी, 300 एमजी आपण बॉडीमध्ये टाकतो. बरोबर. तर तुम्ही ते बघणार त्याचं एवढं तुम्हाला त्रास होणार. नंतर मग तुम्हाला रिप्रोडक्शन सिस्टममध्ये याच्यामध्ये तो त्रास होणारच. बरोबर. इनडायरेक्टली होणार पण होणारच. मग बरोबर. ते प्रत्येक सगळं तुम्हाला हार्मोनल चेंजेस झाल्यावर परत तसं आणि ते बोलतात का माहिती आहे? स्टेरॉइड सायकल घेतल्यानंतर ती फ्लश आउट पण होते. अरे कसं काय फ्लश आउट? ते काय आहे? तुम्ही टॉयलेटला गेले का फ्लश करायला? नाही होणार. तुमच्या बॉडीमध्ये एकदा घुसलं ना, ते बरोबर. फ्लश आउट होणं एवढं ईझी नाहीये. बरोबर. डॉक्टर पण असतील आपल्याकडे त्यांना पण विचारा. ते पण तुम्हाला सजेस्ट करतील. हं. तर ते तुम्ही एकदा टाकलं ना, त्याला रिव्हर्स गिअर नाहीये. ते तुम्ही टाकलं तर तुम्हाला हे आहे. तर एवढंच आहे नॉलेजमुळे तुम्ही हं. नॉलेजमुळे प्रॉपर त्याची सायकल असते. थोडं हं. कमी-जास्त करून तुम्ही बॉडी बिल्डिंग ठेवू शकता. ज्यांना प्रोफेशनली करायचंच आहे त्यांचं हं. सजेशन आहे. हं. पण ते तुम्ही बोलणार, की आज टाकली आणि 3 महिन्यांदा फ्लश आउट केली तर फ्लश आउट नाही. ते तुमचं हार्मोनल T3 ची गोळी असते. थायरॉइड हार्मोनची. हं. तेच फॅट लॉससाठी. तर थायरॉइड तुमचा वर-खाली होणारच आहे 100% ते बरोबर. घेतल्यानंतर. जर गोळी खाल्ल्यावर आता नाही का आपण टी-एस-एचची गोळी घेतो. नॉर्मली कोणाला घरात थायरॉइड असेल ना टी-एस-एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असते. हं. तर त्याचं ती गोळी तुम्हाला सायकलमध्ये देणार, तर तुमचा थोडा हार्मोन ज्याचा नाहीये, प्रॉपर आहे त्याचा पण वर-खाली होणारच आहे बरोबर. 100%. मग तेच आहे, की तुम्ही करू नका. एकदम प्रोफेशनली तुम्हाला याच्यात घुसायचंच आहे. हं. तर तुम्ही करा, पण नॉलेज कोणाकडून घ्या. सर माझा आज मास्टर ट्रेनर आहे. माझे 5 सर्टिफिकेशन आहे. पण मी पण आता वर्कआउट करताना ना एक ट्रेनर ठेवलाय. अच्छा. लोकांचा तो पण सगळ्यात मोठा मित्र आहे. मी हो. महिन्याला ₹4,000 कसं नको घालू 4,000 नंतर 40,000 हॉस्पिटलला घालव. चुकीचं मला तुम्हाला सांगतो मी आत्ता आलो. मी फोनवर तुम्हाला हात मिळवला. फोनवर काय होतं माहिती की "सर मी हे करतोय." मी नाही का इकडे आल्यावर तुमच्याशी फोनवर हां. बोललो, की "सर मी काल चुकून डेडलिफ्ट मारली, तर माझ्या बॅकला बोलतो सर हे आलंय फ्रॅक्चर झालंय." अरे बापरे! आता त्याला तिकडे मी काय बोलू? मी पहिल्याच दिवशी सजेस्ट करतो विथ पीटी जा. हं, हं. ऐकलं नाही. आता स्वतः मारला हे झालं. तर त्याच्यात काय होणार, की जिमची चुकी आहे. बरोबर. आम्ही बोललेलो पीटी घ्या, तुम्ही हां, लावली नाही. हां. तुम्ही सर पोराला ॲडमिशनला टाकतात, स्कूलला टाकलं तरी क्लासला पाठवतात ना. का? बरोबर. कारण की माहिती आहे स्कूलमध्ये प्रॉपर एवढं काही होत नाही. हं. त्याच्यापेक्षा ट्युशनला पण जा. जिमला गेला म्हणजे तुम्ही क्लासला जाताय पण टीचरच नाहीये. तर फायदा काय? जिमला गेला तर ट्रेनर पाहिजेल ना तुम्हाला. बरोबर. तर सगळ्यांचं असं, की मला येतं YouTubeला बघतात. हो. चुकीचं मारतात आणि त्यात पण पोरांना इगो असा, की सांगायला गेलं ना, की "नाही, नाही आम्ही बघतो YouTubeला आम्हाला गरज नाहीये." मग हां. अशी इंजरी करून बसतात. सगळ्यात मोठी मिस्टेक इंजरी. कुणाला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, हां, समजा फॅट आहे, त्याला बॉडी म्हणजे फॅट लूज करायचंय हां. किंवा जो बारीक आहे, त्याला ओके. जाड व्हायचंय. हां. तर ते त्यांनी कोणत्या गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत? तर हे बघा, नथिंग इज इम्पॉसिबल. सगळं होतं. हं. फक्त पेशन्स ठेवला पाहिजे. मी बरोबर, जसं सांगितलं, एका महिन्यात, 2 महिन्यात काय होत नाही. बरोबर. मी 4-5 वर्ष लावलेत नॅचरली हे करायला. हं, तर सगळ्यांना आहे. 3 महिने, 6 महिने तरी मिनिमम दिले पाहिजेत. हं, लोकं येतात एका महिन्यात तुम्ही हे करा, तसं होत नाही. हं. 3 महिन्यासाठी मग तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर डाएट असतो, बॅलन्स डाएट. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे. तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीज समजा तुमची आहे 2,000-2,500 मेंटेनन्स कॅलरीज आहे. हं. तुम्हाला कॅलरीज डेफिसिटमध्ये जायचं. 500 कॅलरीज तुम्हाला कमी करायचे आहेत. बरोबर. म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये तुम्हाला 500 कॅलरीज कमी खायचे आहेत.
आणि जिममध्ये 500 कॅलरीज बर्न करायचे आहेत. बरोबर. ते टोटल झाले तुमचे 1000 कॅलरीज एका दिवसाला आहे. असं आठवडाभर केलं ना तुम्ही, हं, म्हणजे ते आठवड्याभराचे तुमचे 7000 कॅलरीज झाले. हं. प्रॉपर आठवडाभर 7000 कॅलरीज केले तर तुमचं बरोबर 1 किलो वजन कमी होणार. ओके. हां, अर्धा 1 किलो प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड आहे. बरोबर. काही-काहींचं 2 होतं. हं. आता माझ्याकडे असे ट्रान्सफॉर्मेशन आहे 3 महिन्यात 30-30 किलो वजन कमी केलेले पण लोकं अरे आहेत. वाह! हां, तर हां. बेस्ट ट्रान्सफॉर्मेशन मी प्राईज पण ठेवतो. आता माझ्या बर्थडेलाच भेटेल अॅनिव्हर्सरीला. हं, हं. तर ते पण आहे. असे पण आहे आणि काही-काही जणांचं आता थायरॉइड असल्यावर थोडं कमी स्लो होतं. हं, हं. त्याच्यानंतर काही-काहींचं बॉडीचं फॅट्स असं असतं, की इकडचं फॅट लवकर जात नाही. हं, त्याचं प्रत्येकाचा पण 100% रिझल्ट येणार. तुम्ही कॅलरीज डेफिसिट ठेवा, हं. वर्कआउट प्रॉपर ठेवा. वर्कआउटमध्ये पण तुम्ही कोणता मसल कसा मारायचा, लेडीजला काय द्यायचं, क्रॉसफिट द्यायचं, काय द्यायचं ते पण त्याचं वेगळं हे असतं. कॅलरीज डेफिसिट, प्रॉपर एक्सरसाइज. हां, सगळ्यात मोठं मिथ तुम्ही पण ऐकलं असेल, की 70% तुमचं हे जिम आहे आणि 30% डाएट आहे. हे हं. 30% ते जिम आहे आणि 70% डाएट आहे असं तुम्ही बरोबर. ऐकलं असेल बरोबर. सगळीकडे. तसं नाहीये. 100% डाएट आणि 100% वर्कआउट. बरोबर. ते तुम्ही जर केलं तरच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार. मी स्वतः सर बोलतो खूप हार्ड आहे. मी आता केलं हं. 3 महिने. नाहीतर माझं पण थोडं खाणं इकडे थोडं हे होतंच. 3 अगदी. महिने तुम्ही फक्त चिकन ब्रेस्ट आणि सलाड वगैरेवर कोण नाही राहू शकत. हो, हो. ते मला बॉडी बिल्डिंग आणि फोटोशूटचं करायचं होतं म्हणून मी केलं. नॉर्मली माणूस एवढा हार्ड नाही, घरचं जेवण करून, प्रॉपर हे करून तुम्ही डाएट करू शकतात फॉलो. हं. काय तुम्हाला काय चेंजेस करायचा? जिथे तुम्ही चपाती, भात खातात, तिथे तुम्ही मल्टीग्रेन्सची भाकर घ्यायची आहे. जिथे तुम्ही गोड काय करतात ते उडवायचं, तिथे सलाड ठेवायचं आहे. जिथे तुमची भाजी आहे, तिथे पालेभाज्या, प्रोटीन कंटेंट, पनीर, सोयाबीन, चिकन हे ठेवायचं हं. बस बाकी काहीच डिफरन्स नाहीये. बरोबर. तेच आहे. फक्त लोकांना काय आहे, त्याच्यावर कंट्रोल नाही. हो. गेला वडापावचा वास आला, खाल्ला. पिझ्झाचा हे आला, खाल्लं. ते जर तुम्ही कंट्रोल ठेवलं ना, हो. बोलता ना जुबान पे लगाम असेल ना, बरोबर. तर तुमचं 100% ट्रान्सफॉर्मेशन होणार. मग ते गेनिंग असो का काय असो. हं. असं नाही गेनिंग केलं म्हणजे तुम्ही काहीही खा. हं, हं. ज्यांना वजन वाढवायचं ना सर, त्यांना पण प्रॉपर ओट्स खा, केळी खा, अंडी खा, दूध पी. त्याचं सगळं तुमचं प्रॉपर हे पाहिजे. पिझ्झा, बर्गर खाऊन वजन जर वाढवलं तर फॅट्समध्येच वाढणार आहे. ते हं, काय हं. तुमचं प्रोटीन मसल नाही वाढणार. हं, आणि तुम्ही कमी करताना पण जर तुम्ही कॅलरी डेफिसिट खाता. मी एकच समोसा खातोय. अरे, हं. पण तू एक समोसामध्ये कॅलरीज मोज एकदा, एक हं. समोसा आणि गुलाबजाममध्ये. नाही तू एवढं ओट्स भरून घे. तू भाकरी अख्खी भरून खा. त्याचे कॅलरीज बघ. तरी भाकरीची कॅलरीज कमी आहे. त्याच्यात हं. फायबर जास्त आहे. याच्यात पूर्ण तुमच्या फॅट्समध्ये कन्व्हर्ट होतात बरोबर. पिझ्झा खाणारे. हं, हं. तर हे आहे तुम्हाला सांगतो कॅलरीज डेफिसिट ज्यांना फॅट लॉस करायचा आहे, ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांना कॅलरी सरप्लस. बस तुमचं हे आणि वर्कआउट प्रॉपर डबल मसल वर्कआउट तुमचा जो चालू आहे तो वर्कआउट रूटीन. हे सगळ्यात ओके, बेस्ट आहे. ओके. आणि वेट ट्रेनिंग महत्वाचं आहे की कार्डिओ? की दोघांचा दोघी बॅलन्स? महत्वाचं आहे. हे बघा तुम्हाला सांगतो फॅट लॉसला आणि याला दोघं तुम्हाला गरजेचे आहे. वेट ट्रेनिंगनी जास्त तुमचं वेट ट्रेनिंगनी कसं मसल जसं तुमचा मसल तुम्ही मारतात ना सर, हं, हे तुम्हाला एक हे सांगतो मेकॅनिझम सांगतो. हा तुमचा मसल आहे. हा तुम्ही आता बायसेप मारले आज. हं, आज बायसेप मारले हा मसल तुटला. हं. त्याच्यानंतर तुम्ही जो खाणार, प्रोटीन वगैरे काय पिणार ते तुमचं तिकडे जाऊन बरोबर बिल्ड आहे. करणार. म्हणजे समजा ही भिंत आहे तुमची, ही भिंत आपण तोडली. रिनोव्हेशन करायला भिंत तोडली. हं, भिंत तोडली त्याच्यानंतर मग कामगार म्हणजे आपले प्रोटीन वगैरे हे ते. कामगार म्हणजे आपले हार्मोन्स समजा. म्हणजे टेस्टो वगैरे जे आपले हार्मोन आहेत ना ते कामगार. आणि प्रोटीन आणि ते कसं झालं ते आपला माल झाला. हां, सिमेंट, विटा वगैरे. हां. ते रिनोव्हेशन झालं तर नवीन आपण मोठी आणि तगडी बांधू. तर बरोबर. तसंच आहे त्याचं. तर ते मेंटेनन्स कॅलरीज जे असतात ना, हं, ते तुमचा मसल मास जेवढा मोठा ना, तेवढा तुमचा मेंटेनन्स कॅलरीज असतं. मग मसल मास जेवढा वाढेल ना, तेवढा फॅट ऑटोमॅटिक तुमचा कमी होईल. म्हणून वेट ट्रेनिंग खूप चांगली आहे तुम्हाला फॅट लॉसला. म्हणजे ते पण कंपाउंड एक्सरसाइज करा. ज्याच्यात तुम्ही स्क्वॉट्स झाले, डेडलिफ्ट झाले, हं. बेंच प्रेस झाले, हे केल्याने तुमचा फॅट लॉस लवकर होईल. कार्डिओनी तुमचे कॅलरीज बर्न होतील, पण मसल ग्रो नाही होणार. जर मसल मोठा नाही दिसला, जो फॅट तुमचा तो लठकलेला हेच वाटेल. तर बरोबर. तुमचा तो मसल पण दिसला पाहिजे. हं, दुसरं हे कार्डिओ का महत्वाचं आहे? आपण वर्कआउट करतो, आपण हे करतो, हे सगळे आपले स्केलेटल मसल जे आपल्या हाडांच्या वरती मसल आहेत, त्याला तुम्हाला काम करतं. पण तुमच्या हार्टला काय? हं, हार्ट कशाने ट्रेन हार्टला थोडी बायसेप मारल्याने हार्ट ट्रेन होतो, हे हं. मारलंय. त्याच्यासाठी तुम्ही कार्डिओच करायचे. जेव्हा तुमचे हार्ट रेट वाढतात, त्याच्यात तुमचं काम होतं, तेव्हाच तुमचा तो हार्ट स्ट्रॉंग राहतो. म्हणून कार्डिओ गरजेचं आहे. आता खूप जण माझ्याकडे येतात, "सर, फक्त वेट ट्रेनिंग लावायचं. मला काय वजन वाढवायचंच आहे. कार्डिओची काय गरज आहे?" अरे, हं. कार्डिओची सगळ्याला गरज आहे. मी बरोबर. त्याला एकच म्हणतो, "तुला हार्ट आहे का?" हं. तो बोलतो, "हो, आहे." मग तुला कार्डिओची गरज आहे. बरोबर. 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. ज्यांना फॅट लॉस करायचं त्यांनी अर्धा तास करा. हं, हं, पण तुम्हाला सर हे करायला कार्डिओची खूप गरज आहेच. हं. 100% गरज आहे. मग तुम्ही फॅट लॉस करा का वेट गेन करा. ओके. आणि रेस्ट किती महत्वाची आहे? ते बोलतात ना खायचं, वर्कआउट करायचं आणि झोपायचं. बरोबर. ते ते रिपीट करा. बरोबर. ते तुम्हाला 100% सर 8 तासाची झोप लागणारच. बरोबर.
तुमची बॉडी आहे ना बॉडी, जिममध्ये नाही बनत. तुमची बॉडी किचनमध्ये नाही बनत. तुमची बॉडी रात्री बेडवर तुमची बनते. हं, मी बोललो ना, जे तुमचा आता मसल जो बनतोय, तो कन्स्ट्रक्ट होतोय, तो तुम्ही खाल्ल्या का लगेच नाही होणार सर. हं. तुम्ही वर्कआउट केलं, मसल तुटला. बरोबर, तो खाल्ला तुमचा, तो तिथे काम चालू बरोबर. केलं. तुम्ही जेव्हा रात्री झोपणार ना, जेव्हा रेस्ट घेणार ना, हं, तेव्हा तुमचा तो मसल वाढतो. नाही ती 8 तासाची पाहिजे. ती पण झोप अशी नाही, दुपारी 2 तास केली, हं. रात्री 4 तास केली, अशी इन्स्टॉलमेंटमध्ये झोप नाही चालत. 8 तास प्रॉपर झोप पाहिजे तुमची. बरोबर. 7 ते 8 तास तुमची जेव्हा प्रॉपर झोप होणार ना, कंटिन्युअस वाली आणि रात्रीची झोप, हं, ती जेव्हा तुमची होणार ना, तेव्हाच तुमचा मसल ग्रो लवकर होणार आणि फॅट लॉस पण तेव्हाच होणार. हं, कारण की तेव्हाच तुमची बॉडी बाकी त्याला काहीच काम नाही ना. आता मी बोलतोय त्याच्यात कॅलरीज जातात. आता मी हं, विचार करतोय त्याच्यात कॅलरीज जातात. ते त्याच्यात तुमचं हे मेंटेनन्स हे होतंय. तर तुम्ही नॉर्मली झोपा, शांत हे करा. तेव्हा आता बॉडीला काय काम आहे? हं, हं, मसलकडे लक्ष दे. त्यांना मेंटेनन्स त्याचं आतमधलं करायचंय तिला आता. हं. तर ते आतमधलं मग मसल बनवायचं आहे, फॅट लॉस करायचं हे सगळं ती तेव्हा रात्रीचं करते. ओके. तसं. मुलींचा असा समज असतो, की आम्हाला जिम नाही करायची आम्हाला काही बॉडी नाही बनवायची हां, तर आम्ही त्यापेक्षा हे करतो, काय आपलं कार्डिओ. झुंबा करतो, कार्डिओ करतो. हां. काही मुली असतात त्या फक्त कार्डिओच करतात. तर त्याचा त्याबद्दल काय रिझन सांगता? तुम्हाला सांगतो. हं, मुलींना काय वाटतं आजकाल ते नाही का बॉडी बिल्डिंग टीव्हीवर येतात. हं. मला खूप मुली येऊन बोलतात, "ए माझी अशी बॉडी होणार नाही ना, मला तशी नकोय मसल." हां, आणि तुमच्यामध्ये एस्ट्रोजन जास्त आहे. बरोबर. एस्ट्रोजन लेव्हल जो हां, फिमेल हार्मोन आहे. हां. आणि टेस्टोस्टेरोन पोरींमध्ये असं पण कमी आहे. हं. तुमची मसल बनणारच नाही. अरे बरोबर, आमचे नाही बनत आहे. आमचे नाही बनत एवढं कसून, तर तुमचे कसे बनणार? एवढ्या बरोबर. लवकर नाही बनत हो, मसल. तर काय आहे, ते लोकं जे आहेत त्यांचा आवाज घोगरा होतो. त्यांचे हो. मसल एवढे त्यांनी स्टेरॉइड्स घेतलेत. बरोबर. टेस्टोचे बाहेरून स्टेरॉइड्स घेतले तेव्हा त्यांचे मसल झालेत. तुमची इंडियन मुलींचे लगेच मसल बनणार नाहीये. हं, आणि दुसरं आहे ना, तुमची बॉडी टोनिंग त्यांना जे बोलतात ना, हं. ते तुमचं वर्कआउटनीच होणार आहे. बरोबर. झुंबानी फॅट लॉस होईल. माझ्याकडे स्वतःकडे झुंबा आहे. झुंबानी फॅट लॉस होईल. योगानी तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढेल. मेंटली तुमचा स्ट्रेस जाईल योगानी. बरोबर. पण तुम्हाला बॉडी टोनिंग करणं आहे, तुम्हाला जे शेप पाहिजे ते हं. तुमचं वर्कआउटच ऑप्शन आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला अल्टरनेट ऑप्शनच नाहीये. ओके. अजून काय असे मिथ आहेत जिमबद्दल? मिथ म्हणजे एक मिथ असं आहे, की तुम्ही घाम केला, स्टीम घेतली त्याच्याने पण फॅट लॉस होतो. तुम्हाला घाम आला त्याच्याने पण फॅट लॉस होतो. हं. अरे घाम आला, स्टीम घेतली मग रोज इथून इथून सी ट्रॅव्हल करा. तुम्हाला ट्रेनमध्ये घाम येतो, तुम्ही रोज बारीक होणार येता-जाता. बरं. असं थोडी असतं घाम आल्याने आणि हे. तुम्हाला सर वर्कआउट करणं, हं. त्याच्या प्रॉपर कार्डिओ करणं, प्रॉपर डाएट करणं, स्लीप करणं याच्याशिवाय ऑप्शनच नाही. एवढं जर सोपं असतं ते मध्ये आलेलं सोना मॅग्नेटिक बेल्ट. तिथे लावा हां. तुमचं ॲब्स येतील. बरोबर. अरे असेच ॲब्स आले असते तर आमचे धंदे बंद पडले असते ना. तसं नाहीये. ते सगळ्यात मिळतंय. मला खूप जण बोलतात माझ्याकडे स्टीम पण आहे. आता स्टीम घे ना मला वजन कमी करायचंय. हं. अरे तू स्टीममुळे तुझं वजन का कमी होतं? स्टीम बॉडीमधलं पाणी फेकते तुझं. हं. पाणी फेकल्यावर तुझं अर्धा लिटर पाणी 1 लिटर पाणी केल्यावर तुला ते वजन काट्यावर कमीच दाखवणार आहे. हं. ते तू परत पाणी पी 1 लिटर परत जास्त दाखवणार आहे. बरोबर. ते तुला बॉडी रिलॅक्सेशनसाठी करायचं तर कर. तर सगळ्यात मोठा मिथ हा पण आहे, की तुला घाम आल्यावर हे होतं. हं. असं काही नाही. त्याच्यामुळे मग एसी पण बंद करतात तसं काही नाही. पहिले लोकं बोलायचे ते आहे. पण आता फॉरेनर जिथे कधीच घाम येत नाही. पूर्ण थंडाचं वातावरण असतं. त्यांना काय त्यांचा फॅट लॉस होत नाही, त्यांचा मसल गेन होत नाही. त्यांचं पण होतं. तर ते स्टीमनी फॅट लॉस होतो किंवा घाम आल्याने फॅट लॉस होतो असं काही नाही. पण स्टीम का महत्वाची? स्टीम तुम्हाला सर बॉडी रिलॅक्सेशन, टॉक्सिक तुमचं सगळं हे बाहेर काढतं. बरोबर. घाम आल्याने ते ते खूप महत्वाचं आहे. हं, हं. त्याच्याने तुम्ही आता माझं संडेला असतं. तुम्ही 6 दिवस पूर्ण तुम्ही वर्कआउट करणार, बॉडीला स्ट्रेस देणार. 1 दिवस तरी बॉडीला रिलॅक्स पाहिजे. बरोबर. मग ज्या दिवशी ब्रेक असतो तेव्हा तुम्ही मस्त स्टीम घ्या, घरी जाऊन झोपा. कोणती पण गोष्ट कंटिन्यू केलेली चांगली नाही. मी तर बोलतो डाएटमध्ये पण चीट मील खूप गरजेची आहे सर. हं, हं. तुम्ही कंटिन्यू आहे ना सेम मिल्क खाल्लं तर हां, ते कंटिन्यू बोरिंग पण होतं. बॉडीला तर हे होते आणि दुसरी गोष्ट तुमचा कॉर्टिसॉल याचा स्ट्रेस हार्मोन हं. तो तुमचा आला ना, तर तुमची बॉडी बनायला पण त्रास देईल. हां. कधीतरी माइंडला पण तुमच्या प्रॉपर एकदम शांत वाटलं पाहिजे, की आज खायचंय. मग ते काय होणार, तुम्ही करणार आणि एकदम "आयला जाऊ दे, वैतागलो" आणि हं. सोडून टाकणार डाएट. बरोबर. त्याच्यापेक्षा कधीतरी 15 दिवसातून एकदा चीट मील घ्या आणि परत तुमच्या रुटीनला चालू करा नेक्स्ट डे पासून. ते नाहीतर 1 महिना, 2 महिना करतो आणि नंतर आता जाऊ दे, ह्याला थकलो मी. हो. मी स्वतः 3 महिने केलं. मला आता असं वाटायला लागलं, की परत कधी रुटीनला जातो. अच्छा. कोणाला समजा जिममध्ये, फिटनेसमध्ये करियर करायचं असेल किंवा हं. स्वतःची जिम स्टार्ट करायची असेल, हां, हां. तर त्यांनी काय केलं पाहिजे? मी जसं मगाशी सांगितलं, तुम्ही फिटनेसमध्ये करियर करा. तुम्ही इन्फ्लुएन्सर बना. हं, तुम्ही फिटनेस मॉडेल बना. हं. त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, जिम टाकायला, हे करायला, ते करा, लोकांना इन्फॉर्मेशन देऊन. पण बॉडी बिल्डिंग, स्टेरॉइड्स याच्या नादी नका लागू. बरोबर. तुम्ही आजकाल तुम्ही बघा, बॉडी बिल्डर तुम्ही रील बघितले असतील. हं, बॉडी बिल्डर काय आहे, आपलं केळी केळी विकतायत. तुम्हाला एक आली असेल रील. हं. तो कुठलातरी बॉडी बिल्डर होता, मिस्टर वर्ल्ड होता तो. तो आता केळी विकतोय. त्याच्याकडे कोणच नाहीये. सगळे पैसे सर त्यांनी बॉडी बिल्डिंगमध्ये घातले. नंतर कोणी विचारत नाही, काय नाही. बरं. तेव्हाच जर त्यांनी ते बॉडी बिल्डिंगच्या जागी तेवढं बिझनेसमध्ये टाकलं असतं, हं, जिम हं. टाकली असती हे, आज त्याचं काहीतरी चांगलं चाललं असतं. बरोबर. तर मी पोरांना एवढंच सजेस्ट करेल सगळ्यांना, की
बॉडी बनवा, फिटनेस इन्फ्लुएन्सर बना. नॅचरली तुमच्याकडून जेवढं होत असेल आणि मेन म्हणजे त्याच्यातून आता Instaला रील बनवून पण तुम्हाला पैसे भेटू शकतात. हो. ते इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवून पण आहे. आमच्याकडेच एक आहे जिममध्ये. इथून तो हिमाचलमधून आलाय. हरिहंस सर म्हणून आहे. हं. त्यांनी सर 1,00,000चा जॉब सोडला त्याचा आणि तो फक्त इन्फ्लुएन्सर बनतोय. तुम्ही हरिहंस म्हणून एक आहे बघा. ओके. तो फक्त इन्फ्लुएन्सर. त्याला हे का आता आवड म्हणून त्याला. हं. आवड म्हणून. त्याची फॅमिली खूप तगडी आहे. दुसरं आहे तुमची फॅमिली तगडी असेल ना, तर तुम्ही ही सगळी रिस्क घ्या. बरोबर. तुम्ही जर याच्यात करियर बनवून पैसे कमवायचं आणि बॉडी बिल्डिंग मधूनच पैसे कमवायचं असं पॉसिबल नाहीये. हं. तुम्ही ट्रेनर म्हणून लागा. त्याच्यानंतर तुम्ही जिमचं हे करा तरच तुमचं पॉसिबल आहे. माझं एवढंच सजेशन असेल. तुम्ही Instagram आणि सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहात. हां. तर त्याचा वापर कसा करता तुमच्या बिझनेससाठी? तर आजकाल मी सांगेल सर तुम्ही बाकी मी सगळं सगळं करून बघितलंय. पहिले माझे जिम होते. आम्ही 5,000 5,000च्या महिन्याला बॅनरिंग करायचो. ओके. पॅम्पलेट वाटायचो. माझ्या मित्राचंच आहे तर पॅम्पलेट त्याच्यात. तर ते सगळं बॅनरिंग, पॅम्पलेट त्याचं काहीच नाही. तुम्ही जेवढं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे ना, तेवढं तुम्हाला बिझनेस आहे. तुम्ही अच्छा. त्याच्यावर काही टाका. सोशल मीडियावर तुम्ही काही टाका. हं. त्याचं बेनिफिट तुम्हाला याच्यावर डबल खर्च करायला तरी पण नाही. सगळ्यात बेस्ट आहे तुमची डिजिटल मार्केटिंग. अच्छा. त्याच्यावर ते तुम्ही वाटलंच तर ₹5,000चा बॅनर करण्यापेक्षा ना, ते बूस्टिंगला पैसे घालवा. हं. ₹5,000 अच्छा. तर त्याच्या आता कितीतरी मला इन्क्वायरी येतात ना, माझ्या इन्क्वायरीमध्ये सर अशी लिस्ट आहे, की तुम्हाला हां. कुठून-कुठून आलंय अच्छा. याचं हे. तर म्हणजे सगळ्यात जास्त आहे ना, तुम्ही बघणार ना, तर सोशल मीडिया. तुझ्या Insta अकाउंटवरून जास्त ॲडमिशन आहेत मला. अच्छा. जास्त आहे. माझं तेच मी तुम्हाला सांगितलं, बिझनेसचा आमच्या घरात हं. सगळ्यात पहिला मी करणार होतो. तर माझा लहान भाऊ आहे. त्याचं हं. मिस्टर डॉककोड म्हणून हे आहे. हं. त्याला पण पहिले म्हणजे घरात पहिला मी आहे आणि त्याच्यात नंतर तोच सगळ्यात लहान. नाहीतर सगळ्यात लहान मी आहे. माझ्यानंतर तो आहे सगळ्यात हं. लहान. तर त्याचा बिझनेससाठी पण घरातून अपोजच होतं पूर्ण. हं. तर त्याला मी सांगितलं, की "कर मी सपोर्ट करतो." हं. तर आत्ता पण त्याचा आत्ता जस्ट मेसेज आला मला, "हॅपी गुरुपौर्णिमा दादा." अच्छा. कारण की त्याला माहिती होतं, की घरात कोणीच सपोर्ट नाही करणार, दादा करेल. मी त्याला बोललेलो, "तुला जे करायचं ते कर, मी आहे." तू माझ्यानंतर आता कोण नाही जॉब करायचा, आता सगळ्यांनी बिझनेसच करायचा. ओके. चौधरीमध्ये सगळ्यांनी बिझनेसच करायचा. म्हणून मी त्याला पण सपोर्ट केला खूप. तर त्याचं पण आहे. तर तुम्ही बघणार मी तरी बोलायला कधीतरी घाबरतो, हे करतो. तर त्याचं तुम्ही एकदा हे करा, मिस्टर डॉग म्हणून त्याचे आता 100K फॉलोअर्स होतील. अरे वाह! हां, त्याचा डॉग आता मला हा एरिया कधी ओळखीचा वाटला, त्याचा डॉग द्यायला मी इथे बाजूच्या बिल्डिंगमध्ये आलोय अच्छा. आणि त्याचे डॉग बाहेरपर्यंत जातात. तर त्याचं हेच आहे, त्याचा गाळा घेताना आम्हाला सगळ्यांना मला स्वतःला वाटलेलं, की हार्दिक थोडा आतमध्ये घेतला का? बोलतो, "दादा मला गॅरंटी आहे, मी घेऊ शकतो. मी करू शकतो बिझनेस." म्हटलं, "तुला गॅरंटी आहे ना, कर." बोललो. "काही नाही, मला तुझ्यावर भरोसा आहे. आपण पण झिरोवरून आलोय ते." तर त्यांनी एवढा आतमध्ये गाळा घेऊन पण सर आज लांबून-लांबून एवढ्या आतमध्ये लोकं येतात. का? तर फक्त सोशल मीडिया. अरे वाह! त्याच्या रील्सच्या रीच जातात. खूप मोठे-मोठे लोकं आहेत ना, आता लोकांचं काय माहिती आता तो काय करतो, रील सोबत आहे ना, माझं पण द्यायचंय. तुमचं डॉग्स सगळे विकतात. हं. कदाचित क्वालिटी पण त्याच्यासारखी लोकांकडे असेल. कदाचित प्राइसिंग पण सेम असेल. पण हा त्याच्यासोबत तो रील बनवून देतो ना, हं. त्या अवेअरनेससाठी आणि त्या आवडीसाठी लोकं येतात, की अच्छा. मला हार्दिक दादाकडे जायचंय. पोरांचे कॉल येतात. का? तर रील बनवायची आहे डॉगची. हं. तर तो ते जेव्हा कस्टमरला तो हे देतो ना, त्याच्यासोबत रील पण बनवतो आणि त्या रीलच्या ह्याच्यात त्याचे हं. 10,000 फॉलोअर्स. हं. 10,000मुळे तुमचं ते रीच जाते. अरे वाह! हां, मग तेच आहे, की तुमची रीच जेवढी जाते ना, आता मी माझ्या याला पण सांगितलं, तर तुझे फॉलोअर्स जास्त आहे ना, तुझी एडिटिंग स्किल पण चांगली नसेल ना, तरी लोकं तुझ्याकडे येतील. का? की तू कोलॅब करशील मला. बरोबर. कोलॅब करशील तर तुझं आहे. मग तेच आहे. म्हणून मला आता माझे 10K पण होतील लवकर आणि माझे रीच पण आता जायला लागले चांगलेच. हां, तर बऱ्यापैकी व्ह्यूज हां. असतात. तर मग तेच आहे आणि ते अल्गोरिदम जसं आपण पकडू, हे हं. केलं, तर सोशल मीडिया सर खूप इम्पोर्टंट आहे, खूप. बरोबर. याच्या पुढे पण आणि मी सजेस्ट करेल. मग मी तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगितलं हं. यांना, पोरांना सजेस्ट काय केलं, फिटनेस इन्फ्लुएन्सर बना, पण बॉडी बिल्डिंग नका करू. बरोबर, त्याचं रिझन हेच आहे, सोशल मीडियामधून पैसे कमवू शकतात, फेम भेटू शकते. बरोबर, पण ते तुम्ही बॉडी बिल्डिंगमध्ये लाख रुपये घालून पण तुम्हाला काहीच भेटणार नाही. बरोबर. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. हां, हां. ओके. तुमचं फेव्हरेट वर्कआउट कोणतं? कार्डिओ की वेट ट्रेनिंग? वेट ट्रेनिंग, एक सुपर फूड जे दररोज घेतलं पाहिजे? सुपर फूड, हां, वे प्रोटीन. ओके. चीट डेला काय खायला आवडतं? चीट डेला सर मला तुम्हाला खरंच बाकीच्यांचं असेल, की वडापाव वगैरे आवडतो हे. पण मला का माहिती मला माझ्या मम्मीच्या हातचे चहा चपाती खूप आवडते. अरे म्हणजे वाह! मी माझा डाएट सोडला ना 3 हां, महिन्यांनी तर चहा चपातीनी सोडला. अच्छा. एक फिटनेस मिथ जे हं. लोकांनी विसरायला हवं. फिटनेस मिथ, हां. माझी एका महिन्यात बॉडी बनेल. हं, बरोबर. ट्रान्सफॉर्म झालेला सर्वात इन्स्पायरिंग क्लायंट तुमचा? आता एक दीपक सर म्हणून आहे सर. दीपक सर त्यांनी 25-30 किलो वजन कमी केले 3 महिन्यात. अरे तर वाह! ते सगळ्यात बेस्ट आहे. त्यांनाच प्राइज देणार आहे आता. फिटनेस ट्रेनर नसता तर कोण झालं असतं?
फिटनेस ट्रेनर माझं मी बोललेलो होतो तुम्हाला एकतर जिमचा बॉडी बिल्डर किंवा जिम हे ते मी शपथ घेतली होती. हं. माझं एक होतं बिझनेसमॅन बनायचं, फिटनेस ट्रेनर बनायचा आणि बॉडी बिल्डरचं हे करायचं म्हणजे जिम स्वतःची आणि माझा स्वामींच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने माझं तिघं झालं सर पूर्ण. अरे वाह, वाह! खूप छान. सोशल मीडियावर सर्वाधिक डी कोणत्या गोष्टीसाठी येतात? डाएट प्लॅन दे. फ्रीमध्ये डाएट प्लॅन दे. बेस्ट फिटनेस मोटिव्हेशनल कोट कोणतं? मोटिव्हेशनल कोट तेच नो पेन नो गेन. हं. जोपर्यंत पेन नाही तोपर्यंत तुमचं गेनिंग होणार नाही. बरोबर. आयुष्याचं अल्टिमेट फिटनेस गोल काय आहे? फिटनेस गोल तुमचं हेच आहे, की स्वतःला फिट ठेवा. उगाच लोकांना जे दिसेल तुमचे ॲब्स आणि त्याच्यासाठी स्टेरॉइड्स वगैरे घेऊ नका. हं. तुम्ही आतून जर तुमचं हार्ट स्ट्रॉंग आहे, तुम्ही जास्त दिवस जगू शकतात. तुम्ही लोकांना हे ते सगळ्यात मोठं तुमचं फिटनेस आहे. बस माणूस जो सुखी आहे, हॅपी आहे तो फिटनेस गोल आहे त्याचा. अच्छा. जाता-जाता सर आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल, की फिटनेस म्हणजे जिम जॉइन करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी? हे बघा जिम जर जॉइन करायची आहे तुम्हाला तर 1 महिना, 3 महिना नाही. जिम तुमची लाईफस्टाईल बनवा. भले तुम्हाला बिझी शेड्यूल आहे. वीकमधून 4 दिवस, 5 दिवस या. तुम्ही येऊन फक्त कार्डिओ करा. येऊन फक्त वेट ट्रेनिंग अर्धा तास करा. पण जिम पूर्ण हे नका करू. आता तुम्ही खूप केसेस बघतायत. 18 वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक आला. 15 वर्षाच्या ह्याला हार्ट अटॅक आला. ते का फास्ट फूडमुळे हे. हेल्दी डाएट खा, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा. 100% तुम्ही आयुष्यभर मेन काय पैसे सगळे कमवणार आहे. तुम्हाला फेम पण सगळीकडे भेटेल, सगळं भेटेल. पण तुम्हाला हेल्थ विकत तुम्ही घेऊ नाही शकत. तर माझं मनापासून तुमची हे असेल, जवळपासच्या कुठल्याही जिमला जा. तुम्हाला नसेल येत स्विमिंग करा, नसेल येत तुम्ही सायकलिंग करा, नसेल येत रनिंग करा. पण फिटनेसमध्ये कुठे ना कुठे तुमचं कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेल. कुठे ना कुठे तुमचं हालचाल झाली पाहिजे बरोबर. आणि डाएटमध्ये वडेपाव, मैदा वगैरे हे सगळं सोडून तुम्ही प्रॉपर तुमचं फायबर इंटेक आणि भाजीपाला, नंतर तुमचं प्रोटीन इंटेक करा. बस. ओके. धन्यवाद सर. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. थँक खूप यू. महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एन-पी क्रिएशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.